जानकी जीवन स्मरण जय जय राम। सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम। श्रीराम समर्थ। विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अम्बे मात की जय, दुर्गा मात की जय, संतोषी माते की जय, सब साधु संतन की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं, नमामि राधे नमामि कृष्णं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम।
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। सगळ्यांनी भजन म्हणायचं। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। 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 गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। प्रभु हरे कृष्ण। जय सिया राम। त्याच्यातच टाकून दे। प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी असंख्य तुलसी पत्रांनी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची। हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्ही साध्य होऊ दे, दोन्ही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर। तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय करणे आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव।
परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथाच असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्वप्रिय भाविकजन, राधे राधे. समारोप. आज कथेचा समारोप. समाप्ती नाही. कथेला कधीही समाप्ती नाही. नेहमी काय असतो? समारोप. म्हणजे काय? समारोप म्हणजे काय? इथे अर्थ वेगळा आहे समारोपाचा. भगवंताचा प्रत्येकाला असलेला समान असा निरोप. आणि काय आहे भगवंताचा निरोप? मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नये मज, तुझं हे गुज सांगत असे. पंढरंग काय म्हणला? मला विसरू नकोस. भगवंताचा भक्त कोणाला म्हणावं? ज्याला क्षणभर सुद्धा भगवंताचं विस्मरण होत नाही, सतत ज्याला भगवंताचं स्मरण आहे, तो भक्त. आपल्यात आणि भक्तात काय अंतर आहे? आपल्याला अनेक स्मृती असतात, अनेक आठवणी असतात. आत्ता कोणाची तरी आठवण, नंतर कोणाची तरी आठवण, नंतर कोणाची तरी आठवण, विनासायास. सिनेमाची गाणी सुद्धा आठवतात. स्मरण आहे. उगाच गुणगुणत राहतो आपण. ते सिनेमातले जे कलाकार असतात त्यांच्या आठवणी आपल्याला असतात, न सांगता त्या येतात. येतं कुठून? जरा विचार करा. येतं कुठून? आत कुठेतरी घातलेलं आहे, तेच बाहेर येते. जे आत असतं तेच बाहेर येतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्यांना मुक्ती पाहिजे ते काय म्हणतात? आतलं सगळं रिकामं करा, म्हणजे आत काहीच नाही तर बाहेर पण काहीच नाही. मुक्ती. कळतं का बघा? हा, भक्त काय म्हणतात? आत भगवंत भरा, म्हणजे भगवंतच बाहेर येईल. ती भक्ती है ना. आणि मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. कारण मुक्ती काय आहे? दासी. कोणाची? भक्तीची. मग भक्तीची कास धरली पाहिजे. मग काय करा? भक्ती पाहिजे म्हणजे भरून घ्या भगवंत आतमध्ये. जाऊ दे भगवंत आतमध्ये, आतमध्ये, आतमध्ये. कसा जाईल? काही आम्हाला करावं लागतं का आतमध्ये जाण्यासाठी? पाणी द्या, गरम पाणी द्या थोडंसं. काय करावं लागेल भगवंत आतमध्ये जाण्यासाठी? बघा हा, अन्न आतमध्ये नॅचरल आहे. खोकला दाबू नको, येऊ दे बाहेर, काही फरक पडत नाही. त्या आतमध्ये घुसमटेल. कसं गरम पाणी पी, बरं वाटेल. आणि काही ऑकवर्ड व्हायचं काही कारण नाही आहे. सगळ्यांना स्वस्त येते, काही त्रास नाही होत, कोणाला हरकत नाही. रिलॅक्स. हा, आतमध्ये भगवंत भरण्यासाठी काय करायला हवं? बघा, अन्न जेव्हा आम्ही आतमध्ये भरतो त्याच्यासाठी आम्हाला बाकीच्यांचं लक्ष माझ्याकडे असू दे. इथेच लक्ष लागत नाही. कुठे भगवंताकडे लक्ष लावणार? कसे ते होईल बरोबर. तो खोकला जाईल त्याच्या मार्गाने, ती जाईल त्याच्या मार्गाने, बरोबर नाही का? आपलं लक्ष इकडे पाहिजे. अन्न आपण जेवतो घरी, जेवण है ना, त्याच्यासाठी आपल्याला अन्न पोटात जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात है ना. घास घ्या, तोंडात भरा, 32 वेळा चावा आणि मग तो गिळा, नाही का? बायका नाही का म्हणतात नवऱ्याला, गिळा. तसं आपल्याला गिळावं लागतं ते.
आणि मग ते पचन विचन होतं. नाही का? बरोबर आहे ना. प्रयत्न करावा लागतो भरण्यासाठी. श्वास आतमध्ये जायला तुमचा काय प्रयत्न आहे? नाहीये ना. सहज जातोय ना. का विचार करावा लागतो, आला आला पकडा त्याला घाला, असं आहे का? सहज. तसा भगवंत आतमध्ये भरावा लागतो. ध्यान लावावं लागतं तर भगवंत आत जाईल. मुनी मौन धरावं लागतं आणि सकल बाजूनी शास्त्रांचा विचार आणि भगवंताचा विचार डोक्यात ठेवावा लागतो आणि तो आत भरावा लागतो. योगी भगवंताशी योग लावावा लागतो. सारखा योग तर भगवंत आतमध्ये जातो. प्रयत्न आहेत. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. कोणाला? गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया. त्यांना झोप आहे. त्यांनी काही योग केले का? ज्ञानाने भगवंत भरला का? याग केले का? विधी केले का? स्वतः ज्ञानेश्वर महाराज काय म्हणते? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. नाही का? ज्यांनी प्रयत्न केलाय तो बोलून दाखवतो महाराज. ज्यांनी प्रयत्न केले ना तो बोलून दाखवतो. आम्ही एवढं देवाचं केलं. तो आपलं करतो की तुम्ही त्याचं करता? बघा. आणि काय हो, एक अगरबत्ती ओवाळतात आणि देवावर उपकार केला, आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं. अरे काय केलं तुम्ही? असं भगवंत भरणार आहे का आतमध्ये? योगिया मुनी जना ध्यानी. भगवंत भरावा लागतो. हठयोग, उलट पालट लटकावं लागतं. भगवंत मिळण्यासाठी नाक दाबावं लागतं, डोळे पण काय काय तेव्हा भगवंत आत जायला. तो असा जात नाही, तो पण सरळ नाहीये, असा जात नाही. भक्तांना काही करावं लागत नाही आतमध्ये जाण्यासाठी, पण तो भक्तांच्या आत सहज जातो. जसा श्वास आपल्या शरीरात सहज प्रवेश करतो त्याप्रमाणे भक्ताच्या हृदयात भगवंत सहज प्रवेश करतो. त्याला बाहेर काढला तरी तो आत जाऊन बसतो. नाही का? बघा तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी कोणी असेल, लाडकं पोरगं असेल छोटंसं, ते आपल्या घरात सहज येतं विनासायास. तुम्ही त्याला घालवलं तरी ते परत येतं आणि तुमच्याबरोबर खेळतं. आहे की नाही? मोठ्या माणसाला जरा असा धक्का देऊन घरातनं बाहेर काढा समोरच्याचं, काय करतो बघा ते. येणं सोडाच, आयुष्यात तुमचं तोंड बघणार नाही. इन्सल्ट. का? इगो आहे, मोठा आहे. कळलं ना? बालकात ती वृत्तीच नाहीये. किती वेळा तुम्ही हाकला ते तुम्हालाच येऊन बिल गेल, है ना? बालक वृत्ती होणे भक्ती आहे आणि मोठ्यांची वृत्ती होणे म्हणजे ज्ञानी आहे. काही गरज नाही. येत नाही भगवंत, सहज नाही भरला जात. सगळे वाट बघतात, मिळत नाही अशातला भाग नाही म्हणत, त्यांनाही मिळणार आहे पण उशिरा. भक्ताला तो सहज प्राप्त आहे. काय मर्म सांगतो नीट लक्षात घ्या. समारोप आहे, नीट लक्षात घ्या. भगवंताचा निरोप काय आहे? हाची निरोप गुरूंचा. महाराजांना विचारलं की महाराज, तुम्हाला जर तुमच्या भक्ताला काही निरोप द्यायचा असेल तर काय काय तुम्ही निरोप द्याल? महाराज म्हणले लिहून घ्या. बाबा बेलसरांना सांगितलं आणि मग निरोपाच्या काही ओळी दिलेल्या आहेत. त्या महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकाला 4-5व्या पानावर आहे, हाची निरोप गुरूंचा. तिथे सुबोध लिहिलंय, ते निरोप आहे. हाची निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता वगैरे पुष्कळ आहे. सगळा निरोप दिलाय छान. आणि जी शेवटची ओळ असते ना महाराज, शेवटची समारोपाची ओळ, त्याच्यात प्राण ओतलेला असतो प्रत्येक संताने, कारण तो शेवटचा निरोप असतो. नाही का? भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाला शेवटचा निरोप कोणता? खड्ड्यात गेलं ज्ञानयोग, योग, कर्मयोग, भक्तियोग, बाजूला सगळं बाजूला राहू दे. शेवटचा निरोप काय माझा? सर्व धर्मम परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काही करू नकोस, मी बसलोय ना,
तुला मुक्ती देतो मी, चल शरण ये. हे फायनल आहे, फायनल एक्झाम आहे. प्रिलिम बिलिम सगळं असतं, मग बाकीच फायनल बोर्ड एक्झाम ही सगळं सोडून मला शरण ये. लास्ट स्वामी समर्थ अमक कर्म तमक कर्म सगळं सांगितलं. भक्ती करा, अमक करा, सगळं सांगितलं. आयुष्यभर सांगत गेले कसं वागावं, काय वागावं. शेवटी लास्ट निरोप काय, सगळं सोड, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गजानन महाराज आयुष्यभर शिकवलं कसा परमार्थ करायचा, कसे उत्सव साजरे करायचे, कसं भगवंतामध्ये लक्ष घालायचं. शेवटी जाताना निरोप काय दिला त्याने, पहिला अवतार संपल्याशिवाय दुसरा कसा होईल, म्हणजे मी परत येणार, कळलं की नाही. आणि शेवटी काय म्हणाले, एकच सगळ्याचं सार आहे, काय, गण गण गणात बोते, सगळ्यामध्ये मी आहे, मी नाही अशी जागा नाही, मी नाही अशी जागा. ब्रह्मचैतन्य कोण आहे, गजानन महाराजच आहे. काय म्हटलं मी, गजानन महाराज कोण आहे, ब्रह्मचैतन्य आहे. वेगळे का दिसतात, आमची बुद्धी तेवढी नाही म्हणून. त्यांच्या दृष्टीने बघा सगळं एकच दिसेल, हरीच आहे सगळा. जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज गोपाळू, हे का. अहो लक्ष्मी माता फसली तर त्यात आमचं काय. नामदेव महाराजांच्या घरी एकदा पूजा होती. काय होती, पूजा होती. सप्ताह केला नामदेव महाराजांनी, हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. आणि सप्ताहाच्या शेवटी समारोपाला महाप्रसाद असतो. मुख्य अतिथी कोण, पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता, दोघांना बोलवलं, जेवायला या. आता आले जेवायला, पंगत मोठी. जेवण वगैरे सगळी उरकली. नामदेव महाराजांना आशीर्वाद दिला आणि परत जायला निघाले भगवान. म्हटलं असं कसं भगवान एवढं लगेच जाता, जरा थांबा, जरा काहीतरी कौतुक खेळ होऊन जाऊ दे. मग नामदेव महाराज म्हणाले रुक्मिणी मातेला, आईसाहेब अहो देव एवढे आले, तुम्ही नेहमी वरती पूजा करता त्याची एकदा आमच्यासमोर ओवाळा त्यांना, आमच्यासमोर एकदा ओवाळा. बरं म्हणले, ओवाळते. ताट घ्यायला आतमध्ये गेला रुक्मिणी माता. भगवान काही सरळ आहेत, 10 पांडुरंग परमात्मा उभे झाले तिथे. 10 पांडुरंग परमात्मा. आईसाहेब बाहेर आला, नेमका आमचा धनी कोण, सगळे पांडुरंग, सगळं सेम, काही फरक नाही, सगळीकडे पांडुरंग परमात्मा. जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज गोपाळू. काही कळे ना, बुद्धिभ्रष्ट स्थित, काही कळे ना, काय करावं काय करावं. पांडुरंगाच्या समोर गेले तो हसायचा, हे नाही हे नाही. दुसऱ्याच्या समोर गेले तो हसायचा, हे नाही हे नाही. तिसऱ्याच्या समोर तो हसायचा, सगळेच हसायला लागले. एकदम टेन्शन मध्ये आल्या रुक्मिणी माता. नाम्या काय रे बाबा, काय नेमकं काय. लाजल्या रुक्मिणी माता. आणि नामदेव महाराजांना काय म्हणल्या, लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. जिकडे पाहो तिकडे, जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. पांडुरंग परमात्मा म्हणाले, आम्हाला नाही माहिती आमच्यापैकी खरा कोण आहे, नाम्याला विचार, नाम्या सांगेल. नाम्या तू सांग बाबा आता, कुठला तुझा पांडुरंग परमात्मा. असं काय करता आईसाहेब, हे सगळे बघा ना. म्हणाले, एकाच्या तरी छातीवर वत्स चिन्ह आहे का, भक्ताचं चिन्ह. आम्हा भक्तांची पावलं ज्याच्या छातीवर उमटलेत ना, तोच पांडुरंग परमात्मा आहे. आणि मग ओळखलं, अरे हो हाच आहे की म्हणले. आणि पटकन पूजा केली आणि माळगड्यात घातली. मग विचारलं रुक्मिणी मातेने, ह्या सगळ्या लीला कशा करता, तुला हे दाखवायला. तू जरी लक्ष्मी असलीस, माझी पत्नी असलीस, तरी खऱ्या पांडुरंगाची ओळख नामाशिवाय होणार नाही. नामदेव महाराजांना विचारल्याशिवाय नाही, नामाशिवाय परमात्म्याची ओळख नाही. म्हणून रूपापेक्षा नाम्या, नाम श्रेष्ठ. कळतंय तुम्हाला, हा नाम श्रेष्ठ आहे. म्हणून नामाला शरण गेलं पाहिजे. नामाशिवाय भगवंत कळत नाही.
ही समर्पित भक्ती आहे. भगवंताला ओळखणारे चिकार आहेत, पण भगवंताचा सहवास करणारे कमी आहेत. आणि भगवंताचा सहवास केल्यावरच चित्तशुद्धी आहे. म्हणून सारखं भगवंताचं स्मरण, सारखं भक्त हेच करतो. महाराज अनेक मार्ग सांगितले. जरी साधू वेगळे दिसत असतील तरी ते काय आहेत? एकच आहेत. म्हणून सगळ्या संतांचं शेवटचं वाक्य महत्वाचं असतं. गणगणगणात बोते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. महाराज काय म्हणाले? नाम हा माझा प्राण ही सांभाळावी खूण. बरोबर बोलले महाराज बघा. आणि लगेच प्रचिती बरोबर आहे. नाम जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. आणि शेवटी काय म्हणाले? महाराजांचं वाक्य आहे. शेवटची 3-4 वचनं सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी त्याची हमी घेतलेली आहे. त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. मी त्याचं काम करतोच. माझ्याकडे आलेल्याचं मी 1 नाही तर 2 जन्मात नाही तर जास्तीत जास्त 3 जन्मात काम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आत्मसाक्षात्कार, मुक्ती, भक्ती सगळं. आणि मग काय म्हणाले शेवटी? सर्व सोडून मला शरण घ्या. मी नामाहून वेगळा नाही. जो नाम घेईल त्याच्या मागे पुढे मी उभा राहतो. त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. जो नाम घेईल तो माझ्या ओळखीचा असो नसो मी त्याचा आहे. जो नाम घेईल तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. महाराजांकडे बाकीच्यांचीच माणसं जास्त होती. बाकीच्या सत्पुरुषांनी सगळ्यांना महाराजांनी सांभाळलं होतं. जो नाम घेतो तो महाराजांना परम प्रिय. म्हणून ते काय म्हणाले? जो नाम घेईल तो मला प्रिय आहे म्हणाले. नाम घेताना मला मनाने घट्ट धरून ठेवा. महत्वाचं वाक्य आहे. नाम घेताना मला मनाने घट्ट धरून ठेवा. म्हणजे तुमच्या मनाची जागा माझं मन घेईल आणि मग तुमची सर्व कामे आपोआप होऊ लागतील. तुमची अंगलट माझ्यासारखी होईल आणि त्याला मी शेवटपर्यंत सांभाळेन. डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून जर जग नाहीसं झालं तर ते नामानेच होईल. म्हणून तुम्ही फक्त नाम घ्या, तुमचं बाकी सगळं मी करतो. हे महाराजांचं शेवटचं वाक्य. आणि ते अक्षरशः सत्य. मला तसा अनुभव आहे. प्रपंचही आणि परमार्थही केवळ नाम घ्या, होतो व्यवस्थित. पदोपदी काही तुम्हाला करायची गरज नाही. तसा असे आश्रित केवळ नामाने. भगवान श्रीकृष्ण तेच सांगतात. सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मग ही भक्ती जितकी महत्वाची आहे ती भरायची कशी आतमध्ये? हा विषय झालाय आपला. भक्तांना काही करावं लागत नाही. सोपं आहे. भक्ती खूप सोपी आहे. भक्तीचे 9 चरण सांगितलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आपण पहिल्या मार्गावर पाऊल टाकावं. काय करावं? पहिला मार्ग काय आहे? श्रवण. श्रवण झालं की कीर्तन आपोआप होतं. चर्चा करतो ना आपण घरी गेल्यावर, काय छान गोष्ट सांगितली ना महाराजांनी, आज काय छान बोलले ना, हे वाक्य झालं ना, हे कीर्तन आहे. ते कीर्तन झाल्यानंतर आपोआप स्मरण राहतं. रात्री पण झोपेत बऱ्याच वेळा त्या गोष्टी आठवतात नाही का? तो वामन आठवतो, तो नरसिंह आठवतो, कधीतरी राम आठवतो, कधी कृष्णाच्या लीला आठवतात. आठवतं की नाही? हे स्मरण आहे. बरोबर. म्हणजे श्रवणाला बसल्यावर स्मरणापर्यंत काम होतं. आणि महाराज ज्याला स्मरण झालं, बाकीची सगळी पुढची जी आहे अर्चनम, वंद्यम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ते सगळं भगवंताच्या स्मरणात आपोआप येतं. आणखी काही करावं लागत नाही. आपण एखाद्याला भेटायला आपल्याला जायचंय, तो इथून 5 किलोमीटरवर आहे. आपण 1 किलोमीटरवर जर का गेलो आणि तो जर आपल्याला येऊन भेटला 1 किलोमीटरवर, तर आपण असं म्हणतो का थांब तुला भेटायला मी 5 किलोमीटरवर जाऊन येतो. तो भेटला ना, आता पुढे जायची गरज आहे का? हे जसं आहे तसं ज्यांनी श्रवण केलं त्याचं कीर्तन होऊ लागतं, त्याचं स्मरण होऊ लागतं. आणि तो स्मरण झालं की आत्मनिवेदनानंतर भेटणारा देव स्मरणातच येऊन भेटतो. मग काम झालं. म्हणून भक्ती सोपी आहे. तुम्ही सुरुवात तर करा. बाकीचे 9 पावलं देव चालत येतो, 7 पावलं देव चालतो नाही का? तुम्ही 3 पावलं चाला, तो 7 पावलं चालतो. तुम्ही सत्व रजतम चाला, तो सप्तपदी चालतो. भक्ताकडे, तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. तुम्ही 3 पावलं चाला, तो 7 पावलं येतो. बरोबर ना? ही भक्ती सोपी.
आणखी सोपं काय, याच्यापेक्षा आणखी सोपं काही तुम्हाला करायचं. जिथं भगवंताची कथा चालू आहे तिथे जाऊन बसा, फक्त कान उघडे ठेवा, कथा जाऊन कानावर आदळणार आहे. याच्यासाठी काय तपश्चर्या लागते, आणि या कथेनीच तुम्ही उद्धरून जाल. हे जेवढ्या म्हणून साधू संतांची आपण नावं ऐकतोय ना महाराज, हे सगळे संत भक्त आहेत. चांगदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्या. किती? आम्हाला 10 वर्ष केलं, देवांचा आपल्या मर्जीप्रमाणे केलं नाही तर म्हणतो काय केवढे वर्ष तप केलं. 10 वर्ष. चांगदेव किती? 1400 वर्ष. आणि 1400 वर्षानंतर काय सिद्धी प्राप्त झाली? महत् प्रयासाने त्यांच्यासमोर कोणी प्रेत आणून ठेवलं तर तासभर बसून मंत्र म्हणून ते प्रेत ते जिवंत करत असत. मंत्र बिंत्र म्हणून त्या माणसाला ते जिवंत करत असत. बरं का? जिवंत करतो माणसं, जिवंत करतो. अशी 2-4 प्रेतं आणली की ते बसायचे मंत्र म्हणत तासभर, हात ठेवायचे आणि त्यांना जिवंत करायचे. एकदा असे रस्त्याने चालले होते, त्यांना कोणीतरी सांगितलं की इथे काही 10-12 माणसं मरून पडलेत, तुम्ही येऊन त्यांना जिवंत करा. आम्ही तुमची रोज भक्ती करतो, प्रार्थना करतो, कृपा करा, त्यांना जिवंत करा. बरं आम्ही येऊ. बरं का? आलं की नाही ज्ञान आल्यावर? येतो. अंकार आला. वाघावर बसून गेले तिथे माणसं जिवंत करायला. तिकडनं मुक्ताबाई येत होत्या. कोण येत होत्या? मुक्ताबाई. त्याने बघितले प्रेत. अरे ही माणसं अशी का झोपली आहेत दादा? कोणाला? ज्ञानोबा. अगं बाळ, झोपली नाही आहेत ती, मेली आहेत. मग त्याला उठवायचं का? उठव. उठ रे असं म्हटल्यावर सगळे उठून बसली. चांगदेव महाराजांनी विचार केला, तासभर मला एकाला लागतात, त्यांनी एका मिनिटात सगळे उठवले. गेले परत चांगदेव. तसं दर्शनाला काय चुकलं माझं? काय चुकलं? हे काय एवढे नुसतं उठ म्हटलं उठतायत आणि मला मंत्र म्हणायला लागतायत. मग पत्र पाठवायलाच ठरवलं. हे मोठे योगी दिसत आहेत, पत्र पाठवावं. आता काय लिहावं? मोठे योगी आहेत, त्यामुळे आशीर्वाद लिहिणं बरं नाही. मोठे योगी आहेत, कसं लिहिणार? नमस्कार करावा तर वयाने लहान आहेत. लिहायचं काय? पत्र सुरुवातच कशी करावी कळलं नाही. बरोबर की नाही? आणि सुरुवातीला लिहितो आपण साष्टांग नमस्कार. अहो नमस्कार कसं करणार? लहान आहेत वयाने. शिष्य सांगते अहो नमस्कार. मोठी वयाने लहान आहेत, बिघडवतात शिष्य, माहिती का? वयाने लहान आहेत. आशीर्वाद लिहावर अहो योगी आहेत, कसं काय आशीर्वाद? अहो पत्राची सुरुवातच नाही करता आली तर मजकूर काय लिहिणार आहे? दिलं रिकामं पाठवून कोरं. तो आला शिष्य घेऊन, आमच्या महाराजांनी तुम्हाला पत्र पाठवलंय. निवृत्ती महाराजांनी बघितलं. वा छान आहे, ज्ञान. हा बघ बाबा, आणि पत्र पाठवलंय. माऊलींनी पाहिलं. बरं छान आहे. सोपान बघ बाबा पत्र. सोपान काकांनी पत्र पाठवलं. मुक्ते बघ, चांगदेव महाराजांनी पत्र पाठवलंय. आता मुक्ताबाई काही सरळ होती, तिने पत्र पाहिलं. अरे वा दादा, 1400 वर्ष तपश्चर्या करून हात चांग्या कोराच राहिला की लिहिता येईना, काय लिहायचं सुचे ना, काय याचा परमार्थ? गुरु कोण झाली? मुक्ताई. भक्त योगी कोणाला शरण आले? भक्ताला. वाघावरनं आले होते ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला. माऊली काय म्हणले? चल आपण जाऊ पण भेटीला. अरे दादा पण तू वाघावर, मग आपण या भिंतीला घेऊन जाऊ. भिंतीला म्हणते चल ग म्हटलं, भिंत पुढं आली आणि सरळ माऊलींच्या आपल्या चांगदेव महाराजांच्या भेटीला. त्याने आकाशात पाहिलं, गपचूप वाघावरनं खाली उतरले. आपल्यापेक्षा मोठं बघितल्यावर ती उतरतच नाही खाली, नाही का? भिंत आकाशात पाहिल्यावर खाली उतरले. वाघाला म्हणते जा बाबा, तू काही काम नाही तुझं. आणि जे धावत आले ते माऊलींना शरण, मुक्ताईला शरण. मुक्ताई म्हणले उठ बाबा उठ. काय प्रश्न विचारला चांगदेव महाराजांनी? माऊली, माझी 1400 वर्षाची तपश्चर्या फुकट गेली का? की मला काहीच ज्ञान झालं नाही? उत्तर आहे का? फार महत्वाचं आहे. मुक्ताई म्हणली, चांगदेव महाराज,
एक मिनिटाची सुद्धा तपश्चर्या वाया जात नाही. तुम्ही 1400 वर्ष तपश्चर्या केल्याचं फळ, कुणाला शरण जावं आणि शरण जावं हे कळलं, हे त्या तपश्चर्याचं फळ आहे. आणि जो पहिल्यापासूनच शरण असतो ना चांगदेव महाराज, त्यांचं सगळं आमच्याकडे लागतं. भक्त कळलं, काही गरज नाही आपल्याला 1400 वर्ष करायची तपश्चर्या करायची. ज्यांनी केली आहे ना त्यांच्या कडेवर बसून राहा, संतांच्या कडेवर जाऊन बसून राहायचं. ते जातात तिथे आपल्याला पण घेऊन जातात. आपलं एवढंच काम आहे, भक्ती. काही करायचं नाही, जाऊन कथेला बसायचं. जाऊन कथेला भगवंत तुम्हाला बघत असतो रोज. तुम्ही किती कथा ऐकताय, काय ऐकताय, किती दिवस येत आहे. तुमच्यापैकी एक जरी जण आलं नाही तर भगवंताला रुखरुख लागते. आज हा आला नाही, आज हा आला नाही. त्यांची एक चर्चा चालते, आज हा आला नाही, आज हा आला नाही. भले तुम्ही येऊन कंटाळला तरी ते झोप घ्या, पण त्यांचं लक्ष असतं तुमच्याकडे. त्यांचं लक्ष आहे, आज आला नाही, आज आला नाही. भगवंताला रुखरुख लागते. महाराज, त्या भगवंताला तुम्ही लक्ष द्यायला भाग पाडलं, काही कमी आहे? ही भक्ती आहे. योगी त्याची वाट बघतात, तो भक्ताची वाट बघतो. म्हणून भक्ती श्रेष्ठ. आणि काय करायचं आहे भक्ती आपल्याला? येऊन काय करायची आहे भक्ती? काही नाही, येऊन कथा ऐकायची आणि त्याच्या कथेमध्ये मन रमवायचं. कसा आहे माझा भगवंत, किती प्रेम करतो आपल्यावर. काय सोवळं ओवळं लागतं का त्याला? सोवळं ओवळं लागतं. सोवळं ओवळं करू नये का? करावं. नियम येतो, नियमाने केलं पाहिजे. शेताचं रक्षण होण्याकरता कुंपण असतं तारेचं, माहिती आहे ना, ढोरं घुसू नयेत म्हणून. तसं विकाररूपी ढोरं घुसू नयेत म्हणून परमार्थाला कुंपण आहे. सोयराचं, सुतकाचं सगळे बंधन आहे. पण ज्याचं लक्ष शेतीकडेच व्यवस्थित आहे त्याला कुंपणाची गरज नाही, कारण तो 24 तास तिथेच राहणार आहे. कळतं का मी काय म्हटलं? जो 24 तास तिथे राहणार आहे, शेतामध्ये 24 तास जो राहणार आहे. हे कसे असतात, सकाळी 8 वाजता शेतात पोहोचले की संध्याकाळी 6ला घरी निघून जातात. त्यांना कुंपणाची गरज आहे, कारण जी काही गडबड होणार आहे ती 6 नंतर होणार आहे. पिकाचं रक्षण कधी होणार आहे? 6 नंतर, म्हणून ते कुंपण आहे. पण जो दिवस रात्र शेतातच घर बांधून बसलाय त्याला कुंपणाची गरज आहे का? बुजगवण्याची गरज कोणाला? जो शेती सोडून घरी जाणार त्याला. जो शेतातच राहतो त्याला बुजगवण्याची गरज आहे का? त्याला बघूनच पक्षी येत नाहीत. कळतं ना? म्हणजे कुंपणाची गरज कोणाला? शेत सोडून जाईल त्याला. नीट ऐका, फार महत्वाचं सूत्र आहे हे परमार्थाचं. जो 24 तास शेतात राहणार आहे त्याला कुंपणाची गरज नाही. जो 24 तास भगवंताच्या स्मरणात राहणार आहे त्याला कुठल्याच सोवळ्या ओवळ्याची गरज नाही. लक्षात आलं परमार्थाचं सूत्र? पण जो 24 तास राहणार नाही भगवंताच्या स्मरणात ना, त्याला पाहिजे सगळं, सोयर सुतक, सोवळं ओवळं, सगळे नियम त्याला पाहिजेत. पण जो 24 तास भगवंताचं नाम घेतोय, 24 तास ज्याचं भगवंताकडे लक्ष आहे, किंबहुना 24 तास भक्ती करण्याकडे ज्याचा कल आहे, ज्याला प्रपंचाच्या गोष्टींपेक्षा परमार्थाच्या गोष्टी जास्त प्रिय आहेत, त्याला ही बंधनं नाही. कोण भक्ती केली गोपाळी, ती का सोवळी का ओवळी, त्यांचे उच्चिष्ट कवळमी गिळी, प्रेम समेळी डुल्लत. कोण म्हणते? भगवान म्हणतात. काही सोवळी ओवळी, पण त्यांचं प्रत्येक कर्माचं लक्ष कोण असायचं? भगवंत असायचं. कोणासाठी तुम्ही हे चारायला जातात? गुरं कोणासाठी चारायला जातात? कन्हैयासाठी आम्ही जातो. गुरं चारणं बिरणं बाजूला नाही का, ते कन्हैयासाठी जात होते की नाही? कन्हैया चाललाय म्हणून आम्ही चाललो. ते काय घरचं काम करायला जात नव्हते. ते म्हणले नाही आम्ही नाही गाई राखणार तर कोण राखेल, तो बघून घेईल, आम्ही तो जातो म्हणून आम्ही चाललो. बघा लक्ष काय आहे त्यांचं, ध्येय काय आहे? परमात्मा श्रीकृष्ण हे त्यांचं ध्येय आहे. गोपिकांचं ध्येय काय होतं? कन्हैयावर प्रेम. ते तर अजून पुढे आहे. कन्हैयावर प्रेम करणे हे ध्येय आहे. कन्हैया सुद्धा ध्येय नाहीये त्यांचं, पलीकडे. कन्हैया ध्येय असेल तर कन्हैया नाही मिळाले तर दुःखी होते ना. तो मिळो न मिळो, आमचं त्याच्यावर प्रेम आहे. त्यांचं आमच्यावर प्रेम असो नसो, आमचं त्याच्यावर प्रेम आहे. एकतर्फी. पण हे एकतर्फी म्हणजे काय? हट्ट नाही, आग्रह नाही, काही नाही. तो मिळो नाही तर नको मिळो, आम्हाला आमचं त्याच्यावर प्रेम. तो आम्हाला रोखू नाही शकत प्रेम करण्यापासून. तो जरी म्हणला माझ्यावर प्रेम करू नका, करू शकणार आहे का तो आम्हाला? असं ते आमचं मन आहे, आम्ही कुठे ठेवायचं आमच्यावर आहे. आम्ही तर प्रेम करूच शकतो, त्याने करू नये तर नको करू. हे अजून पुढे झालं. कळलं की नाही? अशा भक्तांना सोहळं ओळं नाही महाराज. कळतं? सोहळं ओळख कोणी करायला पाहिजे? आम्ही म्हणतो आमचं परमार्थात लक्ष आहे, नाहीये. ज्याचं परमात्म्यात लक्ष आहे त्याला तक्रारी शून्य असतात. ज्याचं भगवंतामध्ये लक्ष आहे
त्याचा हवे नको पण पुष्कळसं कमी असतं, जवळजवळ नाहीकडे असतं. त्याला फक्त भगवंतच हवा असतो. जगातली सगळी ऐश्वर्य तुच्छ वाटली पाहिजेत, जगातल्या सगळ्या वस्तू तुच्छ वाटल्या पाहिजेत, फक्त भगवंत हवासा वाटला पाहिजे. हे झालं म्हणजे समजायचं आम्ही 24 तास शेतामध्ये आहोत, भगवंताच्या स्मरणात आहोत. मग कुंपणाची गरज नाही, मग सोयर सुतक आणि हे सगळं पाळण्याची गरज नाही. पण हे जे करत नाही त्यांनी पाळावं, कारण ते आपल्या चांगल्यासाठी आहे. पण झालंय काय, ते कुंपणच शेत खायला लागले. ते नियमच एवढे वाढलेले आहेत, नियमच एवढे वाढलेले आहेत की परमार्थच होत नाही. चला आता नामस्मरणाला बसूया असा चांगला विचार मनात आल्याबरोबर बैठक कोणती असावी, बसायला खाली काय घ्यावं, तेच तासभर समजत नाही. कसं होणार नामस्मरण. या घरात बसावं की त्या घरात बसावं, मग इकडे व्हायब्रेशन्स चांगले राहतील का तिकडे राहतील. अरे तू नाम तर घे. मग सरळ ताठ बसावं की असं वाकून बसलेलं चालेल, की पाय असे ठेवलेले चालतील, माळ जमिनीला स्पर्श झाला तर चालेल का गोमुखीत गेलो. अहो तुम्हीच त्या गोमुखीत जाऊन बसा. काय अरे तू नाम घेणं महत्वाचं आहे, बाकीचे नियम नको. येता जाता उठता बसता खाता जेविता सुखी होता नाम विसरू नये. सारखं नाम घ्या, येता जाता उठता बसता सारखं नाम. नामाकडे लक्ष पाहिजे. किती त्याला आम्ही नियम करून ठेवतो उलटे सुलटे. हो मला खूप फोन येतात मला, अहो महाराज नाम घेताना चहाची आठवण झाली तर. त्याला म्हणले एक कप पाठवून दे इकडे. काय सांगतो माहितीये का त्यांना मी, महाराजांनीच सांगितलेलं सांगतो. महाराज काय म्हणले, नाम घेताना चहाची आठवण झाली ना, माळ बाजूला ठेवा, चहा करा, चहा प्या आणि मग नामाला बसा. नाही तर जोपर्यंत तुम्ही जप कराल ना तो चहाच मध्ये मध्ये डोका होत राहील. पण याचा अर्थ असा नाही 100 कप प्यावा आणि जप करावा, चहा पिता पिता आम्ही जप करतो. नाही हो महाराज. टीव्ही बघताना जप केला तर चालेल का? अहो टीव्हीत बसून जप करा, माझं काही म्हणणं नाहीये. हे बघा, टीव्ही वर्तमानपत्र हा सगळा कचरा आहे, गटार आहे हे सगळं. बरं, एकीकडे आम्ही नामस्मरण करणार, चित्त शुद्ध करणार, आणि चित्त शुद्ध झालं की तो सगळा घाणेरडा कचरा डोक्यात घालून घेणार. कसं चित्त शुद्ध होईल? एकीकडे नामस्मरण, महाराज तुम्ही आहे, आमचा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे, कोरोना वाढू नका देऊ. श्रद्धा आहे की भीती आहे? दोन तलवारी एका म्यानेत राहत नाहीत, कळलं की नाही? ज्याला भगवंताची गॅरंटी आहे ना, तो काय म्हणतो, कसला करोना काय नाही, मृत्यू यायचा असेल आता येऊ देत, नाही आला तर आहेच, है ना. निर्भयता, भक्तीचा पहिला गुण काय आहे? निर्भयता. मी काय सांगतोय, भगवंताचा निरोप सांगतोय, लक्षात घ्या. म्हणून एवढं थोडंसं कडक होईल, मला क्षमा करा, पण तुमच्या हिताचंच मी सांगेन. अहो आयुष्य पूर्वीसारखं नाही राहिलं हो. 100 वर्ष वगैरे काय आयुष्य नाही आहे आपल्याला. हे तुम्हाला लावू सगळ्यांना भरपूर. ॲव्हरेज काय आहे 60-70. त्याच्यातही नियम पाळत बसलात तर जप कधी करणार? कधी होणार नामस्मरण? 3.5 कोटीचा हिशोब कॅल्क्युलेट. रोज किती माळा केल्या म्हणजे 3.5 कोटी 13 कोटी जप होईल, असं म्हातारपणापर्यंत कॅल्क्युलेशनच चालतं, नामच होत नाही. अहो तुम्ही तुमचा नियम बनवा, रोज 5,000 करेन, रोज 10,000 करेन. ते कधी होतंय तो बघेल. आणि समजा नाही झाला आणि त्याच्या आतच आपण गेलो तर पुढला जन्म डायरेक्ट मनुष्य जन्म मिळतो. मधले 84 लक्ष योनी गायब. का? नाम राहिलाय ना. नामासाठी तर भगवंत पहिला मनुष्य जन्म देईल. म्हणून आम्ही सगळ्यांनी 13 कोटीचे संकल्प घेतले. नाही या जन्म पूर्ण झाला तरी पुढचा जन्म मनुष्य झाला. फसवलं देवाला. देव काही फसणारा नाही. तो काय म्हणला, तू मला पुढल्या जन्मी पाहिजेच भक्त म्हणून मीच तुला संकल्प दिलाय 13 कोटीचा. घ्या बिंदास 13 कोटी 3.5 कोटी नको, पूर्ण न करण्यासाठी संकल्प घ्या. म्हणजे पुढला जन्म देवाबरोबर नाही तर सद्गुरू बरोबर मिळतो, नामस्मरणासाठी मिळतो. योग भ्रष्ट अभिजायते, भगवद्गीता अध्याय 6 32, 33, 34, 35 श्लोक, नाही सॉरी 42, 43, 44, 45, 46, 47 श्लोक. योग भ्रष्ट अभिजायते. मागल्या जन्मी ज्याची साधना अपूर्ण राहिलेली आहे त्याला मी
श्रीमंत आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम अशा कुळामध्ये जन्म देतो, त्या जन्मामध्ये त्याला खाण्यापिण्याचे, नोकरी करण्याचे म्हणजे पोट भरण्याची कुठलीही मी आडकाठी ठेवत नाही. त्याच्या सगळ्या प्रकाराने त्याची सोय करतो आणि त्याची पूर्वीची तपश्चर्या त्याला स्मरण करून देतो. तिथून त्याच्या तपश्चर्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि तो मला येऊन मिळेपर्यंत तो चालू राहतो. मी स्वतः त्याच्याबरोबर त्यावेळेला असतो. वाचा भगवद्गीता. म्हणून आवर्जून करा संकल्प, पूर्ण न जाण्यासाठीच करा, म्हणजे भगवंत बरोबर असतो. नाम घेण्यासाठी जन्म का वाटत नाही गोंदवलेकर महाराजांसारखा जन्म यावा? वाटत नाही समर्थ रामदास स्वामींसारखा जन्म यावा? संत जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, काय जीवन जगले असतील. चोखोबाराय महाराज, काय जीवन जगले असतील. आता आम्हाला अडकाटे आहेत हो थोडेसे. परमार्थ करायचा म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी भागवत कथा ऐकायचं म्हटलं तरी संध्याकाळी जाऊन यांना उपाशी नको राहायला, हे करायला नको, ते नको, अशा अडचणी आहे. त्या जन्मात कसं असते, तो जन्म आत्ताही होऊ शकतो. तुम्ही भरपूर नामस्मरण केलं, भक्ती केली की घरचेच म्हणतील काळजी नको करू, तुझं जाऊन बस, आम्ही बाकीचं सांभाळतो. होतं आपोआप काही वर्षांनी. आणि पुढले जन्म तर मग डायरेक्ट आम्हाला वृंदावनातच मिळतील. काय सांगता येतं? अशी व्यवस्था होईल की फक्त जाऊन भजन करा. हे जे आता वृंदावनात जाऊन बसलेले साधू संत आहेत ना, काही नाही करत, फक्त जप करतात. त्यांचे मागले जन्म तुमच्या आमच्यासारखेच संसारी झालेले आहेत. तिथे त्यांनी कथा ऐकलेल्या आहेत, जमेल तसं नामस्मरण केलेलं आहे, म्हणून आज जाऊन वृंदावनात बसले. तुम्हाला कसं जमतं एवढं सोडून जाऊन जमायला? ते काही सांगता येत नाही. म्हणले का सांगता येत नाही? मागले जन्म आपल्यासारखेच घालवलेत, पण पुढला जन्म हा प्राप्त झालाय, धन्य नाही का? मोठे मोठे शिकलेले लोक सुद्धा सगळं सोडून वृंदावनात कृष्णाची भक्ती करायला बसले, कृष्णाकरता बसले. काय भाग्य असेल, जन्म मिळालेत महाराज तसे. त्यांना जमलं, आम्हाला जमणार नाही असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट जमू शकते, करा प्रयत्न. भक्ती तर करायची, बाकी पुढचं तो बघतो सगळं. तुम्ही सुरुवात करा. म्हणून ही कुंपण घालू नका, फार अगदी नियम घालू नका. कुठलं आसन पाहिजे, कुठल्या अशी माळ हातात ताट धरावी का? अरे काय नाही होत, नाम घ्या मुखाने बस. अथर्व वेदामध्ये याचा पुरावा आहे की काही लागत नाही. आणि त्याचं भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी पण केलेलं आहे मराठीमध्ये, आणि तुकाराम महाराजांनी पण केलेलं आहे मराठीमध्ये. तुकाराम महाराजांनी काय म्हणले? नभे गुरुदास्य संसारिया, विषय भेणे तरी कापे विषया, तैसे नाम नभे पंढरी राया, जया सायास न लगती, म्हणूनी गोड सर्व भावे, म्हणूनी गोड सर्व भावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे, न लगे भ्यावे संसारा, म्हणूनी गोड सर्व भावे. गोड आहे ना, काही नियम नाही आहे. अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थचाड जीवे, न लगे भ्यावे संसारा, म्हणून गोड सर्व भावे. उत्तमात उत्तम येतं तसं तुम्ही नामस्मरण करा. येता जाता उठता बसता एक तत्वनाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. जसं येईल काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. किती सांगायचं त्याने? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, येईल तसं पाहिजे त्या वेळेला, हवं तसं. नामाला कुठलंही बंधन नाही, भक्तीला कुठलंही बंधन नाही. लोक म्हणतात आम्ही अशुद्ध आहोत. अहो, अशुद्ध असला तरच शुद्ध व्हाल. शुद्ध झालं तर काय काम आहे भक्तीत? जा पुढे ज्ञान मार्गात जाऊन बसा. अहो, आम्ही अशुद्धच बरे आहोत म्हणून भगवंत जवळ आहे. लहान आहोत तेच बरे आहोत म्हणून भगवंत कडेवर घेतो. कळलं की नाही? अशुद्ध बरं आहे, आम्ही अशुद्ध चांगलं आहे म्हणून भगवंताच्या चरणाजवळ आहे. चोखोबाराय महाराज काय म्हणतात माहितीये? बरं झालं म्हणाले आम्ही या अशा ठिकाणी जन्माला आलो, म्हणून आम्हाला सोवळ्या ओळ्याची बंधनं नाही, आम्ही मुक्तपणे नाम घेऊ शकतो. संध्या वगैरे वंदन करण्याचं काही आम्हाला बंधन नाही, आम्ही मुक्तपणे नाम घेऊ शकतो. नाथ महाराज काय म्हणाले? आम्हाला संध्या करावी लागते, पण आम्ही संध्येपेक्षा नामस्मरणावरच भर जास्त देतो. संध्या करतो, स्नान संध्या सर्व करतोय, पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला श्रीकृष्ण परमात्मा दिसतो आणि आम्ही नाम गातोय. आवडीने भावे हरी नाम घेसी,
तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी. हरिनाम आवडीने, आम्ही सारखं नाम घेतो म्हणाले, आम्हाला बाकी काही लागत नाही. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट. सगळी संकट नाहीशी होतील म्हणाले आणि उद्धार होईल. येता जाता उठता बसता कुठच्या नियमाच्या भानगडीत पडू नका. हातात माळ घ्या, चालतो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जो काही तुमचा मंत्र असेल, जो मंत्र असेल, अखंड नामामध्ये वृत्ती गुंतली पाहिजे. नामाचा आतून सहवास मिळाला पाहिजे, आतून नाम सुरू झालं पाहिजे. ते होईपर्यंत चालू करा. पूर्वी गाड्या असत, हँडल फिरवावं लागे, असं घर 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 हँडल फिरवलं, थोड्या वेळाने गाडी चालू व्हायची. गाडी चालू झाली की हँडल फिरवायचा का तो परत? एकदा चालू म्हणजे चालू, बंद पडेपर्यंत. तसं वैखरी नामस्मरणाची वैखरी हे हँडल आहे, फिरवा, घर 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 श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आतून चालू झालं स्वस्थ बसून की हँडल वन, मग आतमध्ये ऐकायचं ते नामाचं दिव्य संगीत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम हमारा जप करे और हम बैठे आराम. ही ती स्थिती आहे आणि ती प्रेमाने येते महाराज, म्हणून फार नाही. म्हणून भगवंताचा निरोप आहे, माझ्या आड ही बंधनं आणू नका. डोळे बंद करून कसले हात जोडता? डोळे उघडे ठेवून हात जोडा. हात सुद्धा कशाला जोडाले? भगवंता किती गोड आहेस रे, असे शब्द येतात का कधी आमच्या मुखातून? भगवंता अरे किती गोड आहेस तू, किती वेळ लावतोस, तुझं स्मरण दे की आम्हाला. देवा घरात टीव्ही येऊ दे, फ्रीज येऊ दे, वॉशिंग मशीन येऊ दे, गाडी येऊ दे, घोडे येऊ दे. एक जणाला नारळ ठेवायला घरी, मी म्हटलं काय मागितलं? नाही म्हटलं ड्रायव्हर चांगले मिळत झाले, चांगला ड्रायव्हर मागितलं. म्हटलं अरे त्याला म्हण तूच घेऊन गाडी चालव, त्याच्यासारखा सारथी ड्रायव्हर कोण आहे महाराज? भगवान श्रीकृष्ण. नाही का सांगा, तुमच्या जीवनाचं ड्रायव्हिंग त्याला द्या की हातात, त्यातली गाडी घोडे मागता. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्ती देखी ती न तैसी. तसं देव, तुम्ही जे मागणार ते देव देणार. आमचं मागणंच मारा दरिद्री आहे. एक राजा आपल्या नगरीत जरा फिरायला निघाला. त्याला वाटतं बघू आपलं राज्य किती संपन्न आहे आणि किती छान लोक आहेत, मी एवढं छान सांभाळ करतोय लोकांचा की लोकांना काही कमी पडत नसेल. प्रधानजी म्हणलं राजा गप्पा नका मारू, चला जरा. त्याला वाटलं हा असं का म्हणतोय. रथात निघाला, हत्ती घोडे पालखी, राजा मस्त निघाला. हे सोन्याचे मोहरे हंडे विंडे भरून काही काय वाटलं कोणा रस्त्यात द्यावं. एक भिकारी झाडाखाली बसला होता. राजाने बघितलं, प्रधानजी हे कोण आहे? भिकारी आहे म्हणले. भिकारी? माझ्या राज्यात भिकारी? हो पण तुमच्याच राज्यात आहे, काही काळजी करू नका, याला भिकारी ठेवणार नाही मी. आता याला मी माझं अर्ध राज्य सुद्धा देऊ शकतो. राजा तुम्ही द्याल हो, द्याल हो, त्याची तयारी पाहिजे की नाही घ्यायची. देव आत्मज्ञान देईल हो पटकन. ऐका जोडी तेवढी, ऐका तेवढी जोडी नाही ना. आपल्याला 10,000 15,000 20,000 पुरेसे. 10-15 करोड घरात आले आपल्या तर काय होईल? बुद्धीच चालणार नाही कुठे खर्च करावे. एका डॉक्टर होता एक, बरं का, म्हणजे एक माणूस होता, घडलेली घटना. लॉटरी काढत, सारखी लॉटरी 40 वर्ष लॉटरी काढत होता, एकदाही लागली नाही. एकदा त्यांनी लॉटरी घेतली, त्यावेळेला 3 लाखाची लॉटरी घेतली त्यांनी. आणि डॉक्टरला सांगितलं तरी की मी लॉटरी घेतली. डॉक्टर म्हणे कशाला तिकीट काढत बसतोस? मित्र होता त्याचा. कशाला तिकीट काढत बसतोस म्हणाले. काय गरज आहे म्हणले, एकदा तरी लागली का? 40 वर्ष मी तुला बघतो लॉटरी काढत बसलायस, लागली का एकदा तरी? कशाला फुकटचं घेतोस? नाही म्हणली, काढली, नेहमीच्या सवयीप्रमाणे काढली. आणि सांग बाबा तुझी लॉटरी. तर काय म्हणलं डॉक्टर, तुझ्याकडे ठेव बस. मग तर झालं, तुझ्याकडे ठेव लॉटरी. डॉक्टरच्या मनात काय आलं, परवा रिझल्ट होता, तर आपण बघूया ह्याला आता एवढं
40 वर्ष लॉटरी. बघितलं तर त्याला लॉटरी लागली होती महाराज. 3 लाखाची लॉटरी त्याला लागली. त्यावेळेचे 3 लाख म्हणजे आता 3-4 करोड पकडा तुम्ही. हा, डॉक्टरला वाटलं 40 वर्ष ह्याला लॉटरी लागली नाहीये, आता लागली आहे, ह्याचा हार्ट फेल नाही झाला म्हणजे झालं. बातमी ऐकल्यावर आनंदाच्या अतिरेकाने आपण जायला पाहिजे. डॉक्टरने ते तिकीट खिशात घातलं आणि तो त्याच्याकडे गेला. अरे वा डॉक्टर साहेब, आज सकाळ सकाळ. नाही म्हणलं जरा चहा प्यावासा वाटला म्हणून आलो. मग चहा प्यायला बसले आणि काय म्हणले, अरे तू 40 वर्ष लॉटरी काढतोयस का? हो म्हणले. मग त्याच्यात काय विशेष आहे? समजा जर तुला ही लॉटरी लागली तर तू काय करशील? तो हसला. तो काय म्हणला, डॉक्टर साहेब काय करणार नाही, तुम्हाला देऊन टाकीन. डॉक्टरला अटॅक आला मेला. काय परिस्थिती. आनंदाचा अतिरेकही माहित आहे. असो तो राजा बिचारा निघाला. भियाला दरिद्री ठेवणार नाही. तो उतरला. अरे म्हणले तू काय पाहिजे तुला, कशाला अशा फटक्या कपड्यांमध्ये बसलायस? म्हणले बघ मी राजा आहे, मी तुला काय हवं ते देऊ शकतो. तू माग. सोन्याच्या मोहरा पाहिजे का, हिरे माणिक मोती पाहिजेत का, एखादं गाव तुला बक्षीस देऊ का, एखाद्या नगराचा तुला राजा करू? तू म्हणत असशील तर मी तुला माझं अर्ध राज्य सुद्धा द्यायला तयार आहे. राजे साहेब, जी गोष्ट मला हवी आहे ती देऊ शकाल का? अरे देतो म्हणलं, आता आणि काय तुला देऊ, बोल काय पाहिजे? हे बघा, ते हिरे माणिक मोती सोनं चांदीन ते राज्यन बिज्य काय नकोय. माझ्याकडे तंबाखू आहे, चुना संपलाय, असेल तर द्या. तो राजा रडला तिथे. अरे एवढा दानी असताना हा काय मूर्खासारखं मागतो. प्रधानजी म्हणले, मी बोललो होतो तुम्हाला गपचूप बसायला, चला म्हणाल, त्याचा प्रारब्धच तेवढं आहे. कळलं? आमच्यासारख्याला देव विचारतच नाही काय पाहिजे. अजिबात 4-5 फुलस्केप आमच्याकडे रेडी असतात की फक्त म्हणू दे काय पाहिजे, लिस्ट तयार. तो कोणाला विचारतो? ज्ञानोबांना विचारतो, तुकोबांना विचारतो. तुकोबा तुमचं खूप ऋण झालंय आमच्यावर, काय पाहिजे असेल ते मागून घ्या, जरा हलकं करा आम्हाला. तुम्हाला काय पाहिजे असेल ते देतो, घ्या तुम्ही. श्रीमंती देतो, अमक देतो, तमक नाही. अहो काहीतरी मागा. हे बघ मला काही नको, पांडुरंगा माझ्या उपासनेत विघ्न आणू नकोस, मला नाम घेऊ दे बरं. अरे मग तुम्ही काहीतरी मागून घ्या ना मला. माझ्यासाठी काहीतरी मागून घ्या. मागा बरं. ठीक आहे, तुझ्यासाठी मागतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासे. कपाळावर हात मारला म्हणजे अजून पुण्य वाढलं, अजून माझ्यावरचं कर्ज वाढलं. म्हणजे काय मागता तुका? ही श्रीमंती आहे मागण्याची. तो सिकंदर बादशाह होता ना, अलेक्झांडर का काय म्हणतात, तो आला होता भारतात साधू संत बघायला. तो आणि त्याचे वडील एकदा जेवायला बसले. त्याचा गुरु तो हा होता, मला वाटतं नाव नाही आठवते मला, सॉक्रेटिस. बसले होते पंक्तीला आणि तो अलेक्झांडर आणि त्याच्या वडिलांचं जोरदार भांडण झालं आणि तो अलेक्झांडर मोठ्याने रडायला लागला. आला नव्हता तेव्हा. म्हटलं काय झालं तुला, का रडतोस? अहो ह्या वडिलांना आमच्या काही कळत नाही म्हणले, अख्खी पृथ्वी जिंकून ठेवली, मला जिंकायला काही शिल्लकच ठेवलं नाही म्हणले, म्हणून रडतोय. अरे काय? तर त्याचे वडील गेल्यानंतर त्यांनी पुन्हा सगळी पृथ्वी जिंकली म्हणे. आणि तो भारतात मोठे मोठे साधू संत आहे म्हणून बघायला इथे आला. एक साधू लंगोटी घातलेला झाडाखाली बसलेला होता. अरे काय दरिद्री माणूस आहे म्हणले. हा घोड्यावर बसलेले आणि त्याला काय सांगितलं, शिपायाला जा त्याला विचार काय कपडे बिपडे हवे असतील, पैसे विषय हवे असतील, ते अलेक्झांडर द ग्रेट आलेला आहे असं सांग म्हणाले. आणि तो गेला शिपाई तिथे झाडाखाली आणि विचारलं, आमचे राजे आलेले आहेत. बरं मग ते विचारतायत तुम्हाला काही कपडे बिपडे हवेत का, रत्न माणिक मोती पैसा बंगला गाडी काय हवं असेल ते मागून घ्या. तो द्यायला तयार. छे रे म्हणले, बाजूला जा. हाकलून दिलं त्याला. असं आपल्याला कोणी सांगायला आलं तर किती मजा येईल नाही का? हो येऊ दे. अरे कसले येऊ दे. तो 3दा परत पाठवलं त्या शिपायाला. अलेक्झांडर म्हणे, मी एवढा आलोय सिकंदर बादशाह हा नाही म्हणतो. नाही ऐकायची सवय कुठे, मी द्यायला तयार आहे ना, नाही म्हणतो. उतरला घोड्यावर, कमरेवर वाटे, मी सिकंदर बादशाह आलोय. बरं मग काय रिॲक्शन आहे बघा.
बरं मग मला तुम्हाला काहीतरी द्यायचंच आहे म्हणाल, तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय मी जाणार नाही आहे. तुम्हाला काय हवं असेल ते मागा. अहो मला हवंय ते तुम्ही देऊ शकत नाही हो. देणार, वचन, प्रॉमिस. सांगा काय पाहिजे. बरं म्हणले, पलटू नको नंतर. नाही नाही देणार. मग एक गोष्ट दे. काय? मी चांगला ऊन खात पडलो होतो, मध्ये आलाय सावली आली बाजूला, म्हणले मला ऊन खाऊ दे. हे देता येत. पायाच पडला. म्हणले काय भारतातले साधू संत काही नकोच आहे आता. एकदा काशी किनाऱ्यावरती एक साधू राहत होते बरं का, घडलेली गोष्ट आहे सगळ्या, या सगळ्या घडलेल्या गोष्टी. काशीच्या किनाऱ्यावरती ते साधू राहत होते, मस्त त्याचा जप चालू होता, श्रीराम जय राम जय जय राम. तिथे त्या काशी नगरीचा राजा त्यावेळेला आला आणि त्याने निरोप पाठवला साधूजवळ त्यांच्या शिपायाकडून की जाऊन सांग राजा आलेले, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवले. तेव्हा तो शिपाई गेला, म्हणजे महाराज राजे आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलवलंय. बघितलं असं, त्याला सांग शहनशाह बसलेला आहे म्हणाले, यायचं असलं ते ये. लंगोटी आणि शहनशाह. तू राजाला आश्चर्य वाटलं, अहो मी राजा आहे, हे सगळं माझ्याकडे हत्ती घोडे सगळं आहे, तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही शहनशाह कसे? बरोबर आहे म्हणले, हे हत्ती घोडे आहेत म्हणून तू राजा, मी काही नसताना राजा आहे, माझ्या इच्छाच नाहीत. हे राज्यपद आहे. कळलं की नाही? म्हणून महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे, अतिशय सुंदर. ज्याच्या गरजा कमी तो श्रीमंत, ज्याच्या गरजा जास्त तो दरिद्री. नाही का? हे लक्षात ठेवा. हे साधू संत आपल्याकडे, ते गरिबीला साधू संतांनी भूषण करून ठेवलंय आपल्याकडे. किती लागतं? एक कापड पान राहिलं बस, काही लागत नाही. पुन्हा सांगतो, नेता येत नाही काहीच, इथं सोडावं लागतं. ह्या जगातल्या, नीट आहे का, ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायला दिलेल्या आहेत. इथंच सोडून द्यायला लागतात, कोणाला तरी देऊन जाव्या लागतात. नेता येत नाही. मग जर आपल्याला फक्त वापरण्यापुरत्याच दिलेल्या आहेत, मग एवढी जीवाची आटाआटी कशाला? काय एवढा त्रास करून सगळं करत बसता? तुमचं स्वतःचं जरी फ्लॅट विकत घेतला तरी तो सोडून जावा लागतो, भाड्याचं घर असेल तरी सोडून जावं लागतं. स्वतःच्या कष्टाने घेऊन 20 वर्ष लोनमध्ये अडकवून मान मुरगळून ठेवलेली असते आणि त्या घराविषयी इतकी अटॅचमेंट निर्माण होते की शरीर सोडताना दुःख होतं. फ्लॅट नेता येत नाही, भाड्याच्या घरात तर आपल्याला हाकलतच असतात सारखे, त्यामुळे सवय असते, त्यामुळे अटॅचमेंट राहत नाही. 2 वर्ष झाले की त्याला फिरा, घ्या सामान नाही, फिरा इकडे, दुसरं घ्या सामान नाही, फिरत, अटॅचमेंटच नाही, 0 अटॅचमेंट. त्यामुळे सोपं जातं. असं मी म्हणत नाही की स्वतःची घरं घेऊ नये. आसक्ती नकोय, सगळी सोडायची तयारी पाहिजे. आपली तयारी नाहीये म्हणून गडबड आहे. जन्माला आपण कशासाठी आलो? मृत्यूला सामोरं जाण्यासाठी, हे सत्य. त्याने आम्हाला रिटर्न तिकीट देऊन पाठवलंय, पण त्या तिकिटावरची तारीख त्यालाच माहिती आहे. तुम्ही तयारी करा. तयारी करा म्हणजे काय? शरीर भाव मिटवून टाका, आसक्ती मिटवून टाका, मग तुमचे तुम्ही राजे आहात आणि ते भक्तीने होणार आहे. आणि अशी भक्ती केव्हा होईल? प्रेमळ अशा भगवंताशी अटॅच झालात की ती भक्ती होईल त्याच्या नामस्मरणाने. तर सर्व साधना नामस्मरण. असा भगवंत सगळ्या गोपाळांना घेऊन रानावनामध्ये गेलेले. गुरं चारायला, गुरं सोडून दिली होती. काल बोबडा आपण पाहिला, बोबड्यालाही पोटाशी धरलं होतं आणि सगळ्या गाई गुरं वरती भगवंतांनी चढवलं आणि सगळ्यांना रानमाळ केलं आणि भगवान खेळ खेळायला लागले. विटी दांडू, हुतुतू, हमामा सगळे खेळ, वाकड्या बोबड्या लगड्या सगळे बसले होते, लंगड्या सगळे बसले होते. कन्हैया भूक 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 भूक. हा 12 वाजले वाटतं, चला जेवायला बसूया. म्हणून भगवंत म्हणले चला आपापले डबे उघडा जेवा. मस्त जेवण चाललं होतं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. जाऊया या वाकड्या नुसताच असं करतोय म्हणले. अन्नात तर काही जाताना दिसत नाही, चावताना दिसत नाही. तो लंगड्या पण तसाच म्हणले. चक्कर क्या आहे? जाऊया म्हणाले तू थांब, मी बघून येतो. जाऊया हळूच झाडावर चढले आणि असा धक्का बसला. एकाच्या डब्यामध्ये फक्त भाकरी, एकाच्या डब्यामध्ये फक्त चटणी, एकाच्या डब्यामध्ये चक्क पाणी, एकाचा डबा रिकामा
आणि हे जेव्हा दाऊ याने भगवंताला सांगितलं, भगवंत स्वतः उठून गेले. वाकड्या, डब्यात काही नाही त्याच्या. असं करून असं, असं करून असं, असं करून असं, काही नव्हतं डब्यात. पण इतरांना कळू नये म्हणून चालू होतं. कळलं? नोकरी नाही, पैसा नाही, घरदार नाही, डबा रिकामा. कोणाकडे एकच भाकरी होती, म्हणजे फक्त घर आहे पण नोकरी नाही, पैसा नाही. एकाकडे फक्त चटणी आहे, पैसा आहे पण स्वतःचं घर नाही आणि घर अनुकूल नाही. वेगवेगळ्या अडचणी, आपल्या ज्या अडचणी आहेत, एकाकडे चटणी भाकरी दोन्ही होते पण त्रास होता, खाता येत नव्हतं काही, नाही का? बघा, जोपर्यंत खाण्याविषयी आवड असते तोपर्यंत समोर काही येत नाही. गोड खायची ज्याला सवय आहे ना, त्याला खूप गोड खायचं असतं, पण समोर त्यावेळेला परिस्थिती नसते. आणि जेव्हा परिस्थिती येते तेव्हा डायबिटीस असतो, खाता नाही येत. तरुणपणी भूक असते, खायला मिळत नाही. म्हातारपणी भूक नसते, सगळं खायला मिळतं, खाता येत नाही. दातच नसतात तोंडात महाराज, है ना? म्हणजे काय कळलं का? याचा अर्थ काय? कुठल्याही परिस्थितीत प्रपंचात सुख नाहीये. आधी नव्हतं, आता नाहीये आणि उद्या नसणार आहे. आम्ही फक्त आशेवर जगतो. आशा कशी होती माहिती का? कशी असते आशा? एक मनुष्य विहिरीमध्ये पडता पडता त्याने झाडाचा दोर पकडला आणि लटकतोय त्या विहिरीमध्ये. खालून साप आलेला आहे आणि मधमाशांचं पोळं फुटलेलं आहे आणि त्या सगळ्या अंगावर बसून त्याला चावतायत. खाली उतरला तर साप दंश करणार आहे आणि तो त्याही अवस्थेमध्ये त्या मधमाशांच्या पोळ्यातून टपकणारा मध चाटायचा प्रयत्न करतोय. असे आपण संसारी माणसं, नाही का? आम्ही अशा थाटात वागतो की आपण कधी जाणारच नाही होत आणि सत्य हे आहे की आपण इथे राहणारच नाही होत. आणि तरी आम्ही किती चिंता प्रपंचाची, किती चिंता. महाराजांकडे 88 वर्षाचा एक मनुष्य आला. महाराज बसले होते कोणाच्या तरी घरात आणि तो एकदम, महाराज माझं जरा तुम्ही आधी ऐका बरं. अरे काय झालं, काय झालं? ते मला तुमचं तत्वज्ञान काही सांगू नका. मला माझ्या प्रपंचात खूप मोठी गडबड आहे म्हणले. माझी मुलं ऐकत नाहीत, मुली ऐकत नाही, सुना ऐकत नाही, बायको ऐकत नाही म्हणले. सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशेने, काय कळत नाही म्हणले. प्रपंचाची सगळी गडबड आहे. ते तुम्ही माहिती नाही, तुम्ही साधू आहात ना, पुढच्या 8 दिवसात माझा प्रपंच नीट करून द्या. आणि महाराज प्रवचन काय सांगत होते? प्रपंचाची घडीच बसत नाही, प्रपंच दुःखाचा आहे, तो कधी सुखाचा होत नाही. हे प्रवचन चाललं होतं तरी तो उठून काय म्हणतो? माझा प्रपंच सुखाचा करून द्या. महाराज म्हणले ताबडतोब, काही काळजी करू नका, पुढच्या 8 दिवसात तुमच्या प्रपंचाची घडी बसवतो. महाराजांचं बोलणं असं होतं ना की ऐकणाऱ्याचा पटकन विश्वास बसेल, समाधान. हे महाराजांच्या वाणीचं वैशिष्ट्य. पुढच्या 8 दिवसात तुमच्या प्रपंचाची घडी बसवतो. वाह, त्याला बरं वाटलं. वा 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 महाराज, आभारी आहे मी आपला म्हणले, मी जातो आता. गेल्यानंतर बाबा बेलसरे होते तिथे बसले. ते काय म्हणले, महाराज आयुष्यभर तुम्ही सांगत आलात प्रपंच सुखाचा नाही, सुखाचा नाही, प्रपंचाची घडी बसत नाही, प्रपंच विस्कळीत अवस्थेतच असतो. तुम्ही त्याची कशी काय घडी बसवणार? ज्या माणसाला 88 वर्षात स्वतःच्या प्रपंचाची घडी बसवता आली नाही, ती पुढच्या 8 दिवसात तुम्ही कशी बसवणार? महाराज म्हणले, केशवराव पुढल्या 8 दिवसात कळेल. 8 दिवसाने तो म्हातारा मेला आणि घडी बसली. आपलं असंच होणार आहे. अहो, मी घरात नसले ना तर पोरांचं कसं होईल? पोरं कशी राहतील? कशी काय खातील, काय पितील? 8 दिवस माझ्याबरोबर वृंदावनला भागवत करायला चला. घरात मस्त ब्रेड बटर जाम घेऊन खात बसतील. आईला म्हणतील तो एन्जॉय कर, आम्ही मजेत आहोत. कसल्या भ्रमात आहात तुम्ही? आपल्यापेक्षा चांगले जगतात घरी, आपण निघालो तर. आपल्या भ्रमात राहू नका. सत्य जीवनाचं. आपण त्यांना आडकाठी होतो, कळलं की नाही? एक बाई 70 वर्षाची होती आणि तिचा नवरा मेला. खरा घडलेल्या घटना आहे त्या सगळ्या. ती एकदम जोरात रडायला लागली. ती अक्षरशः जमिनीवर डोकं आपटलं, रडली आणि 5 मिनिटांनी अश्रू पुसले, म्हणली सुटले. हे जर त्या नवऱ्याने ऐकलं असतं,
हा प्रपंच आहे. कसल्या भ्रमात आहात. आमचं एकमेकांवर फार प्रेम आहे. नाही रे बाबा, नाही रे, असं नाहीये रे बाबा. जाऊ दे, ओळखून आहात तुम्ही. मी आणि तुम्हाला वेगळं काय सांगू. भ्रम आहे, भ्रम भ्रम, सगळे भ्रम आहेत. स्वप्नच असतात, कल्पनाच असतात ह्या सगळ्या. बरं का, असं होईल तसं काही होत नाही. वर्षभर चांगलं असतं लग्न झाल्यानंतर. आता हल्ली तर तेवढंही राहत नाही वर्षभर. नंतर मग सगळी गंमत कळते काय असतं ते. कळलं ना. सुख नाहीये प्रपंचामध्ये. भगवंताच्या उपासनेशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरं कशातही सुख नाही. म्हणून समर्थ काय म्हणाले, परम मूर्खा माझी मूर्ख. नुसतं मूर्ख नाही म्हटलं, मूर्खांमध्ये मूर्ख, डबल मूर्ख, मूर्ख स्क्वेअर. परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. संसारा एवढे दुःख आणिक नाही, है ना. आता आपुला आपण करावा विचार, आपुली आपण करा सोडवणूक. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी, आपण या. मग आता आपण सगळे संसार करणारे आहोत. मग काय करायला पाहिजे, सत्संग करा, म्हणजे तो प्रपंच शांत बसतो. महाराज काय म्हणाले, हे बघा, एखाद्याच्या घरात कुत्रा असेल ना, तर आपण जातच नाही त्याच्याकडे, घाबरतो. कारण नुसतं बेल मारलं की ते भाव भाव चालूच होतं त्याचं, नाही का. ते दरवाजा उघडून 8 जण लांबच राहिलं. पण म्हणले, पण एखाद्याच्या घरात असा कुत्रा असला की जो अजिबात भुंकत नाही, पडूनच असतो नुसता. कोणी समोर आला तरी त्याचे उठून भुंकायची इच्छा नसते, शांत पडलेलं असतं. अशा कुत्र्याच्या जवळ म्हणाले कितीही भिणारा असला तरी तो जाऊन आलुलुलू केल्याशिवाय राहत नाही म्हणाले. कारण ते काय करणारच नाहीये, चावणारच नाहीये, ते माहिती असतं, नाही का. असं कुत्र असलं म्हणून कुठे बिघडलं. महाराज म्हणाले घरामध्ये चालतं असं कुत्र, भुंकत नाही ना, मग आपल्याला त्रास देत ना, तर असू दे. तसं म्हणाले न भुंकणारा प्रपंच असेल तर चांगला, काही आड येत नाही परमात्म्याच्या. कळलं का महाराज काय म्हणाले. असा प्रपंच असेल तर काही बिघडत नाही. प्रपंच भुंकतो, हो मग तक्रारी असतात की आपल्याला, आज अमकच बरं नाही, अमकच बरं नाही, मुलीचं लग्न जमत नाही, मुलाचं लग्न जमत नाही, अमकं चांगलं नाही, अमकं. केवढे मंत्र असतात, नाही का. जेवणात कमी जास्त झालं की एक ठरलेले मंत्र असतात नवऱ्यांचे, ते रिपीट होत असतात. तुम्हाला काय शिकवलं नाही, तुम्हाला काय ऐकायलाच नाही, एवढा संसार तुम्ही एवढे वर्ष करून तुम्ही काय मिळवलं, तुम्ही काय दिवे लावलेत. अरे तू काय दिवा लावलास लेखाच्या, नाही का. एक वडील मुलाला म्हणाले, अरे तुझ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझ्या वयामध्ये 21 तास अभ्यास करत असत दिव्याखाली, हे सगळे उदाहरणं देत असत. तू खेळाडू असा, तो खेळाडू तसा, तू काय केलंस तुझ्या आयुष्यात. बाबा तुमच्या वयामध्ये पंडित नेहरू पंतप्रधान होते, तुम्ही काय आहात, का. कशाला त्याच्यात पडता. असलंय श्रीराम, नसलंय श्रीराम. असू द्या प्रपंच, काही वाईट नाही. असो नाही संसारी, जिव्हे वेगू करी. सारखं भगवंताचं चिंतन, सारखं भगवंताचं स्मरण, सारखा सत्संग, म्हणजे तो प्रपंच शांत राहतो. तो आपल्या भगवंताच्या स्मरणाच्या आड येत नाही. आपल्याला हेच हवंय, आपल्या आड नकोय कोणी यायला. मग तेवढ्याच तेवढं आपलं छान चालतं, मग आनंदात चालतं. लक्षात घ्या, कळलं ना. लग्न व्यवस्था का आलेली आहे, लग्न व्यवस्था का आली आहे, एकट्याने जगता येत नाही म्हणून. लग्न हे काही फक्त स्त्री पुरुषाचं काम नाही आहे, 2 परिवारांचं लग्न असतं ते, नाही का. सगळी नाते एकत्र येत असतात. आपल्याला एकटं जगता येत नाही म्हणून कुटुंब संस्था आहे, बरोबर आहे ना. कुटुंब संस्था, एकट्याने आपण जगू शकत नाही म्हणून हे सगळे कुटुंब. आणि पत्नीला काय म्हणतात, सहचारिणी शब्द आहे, सहचारिणी. म्हणजे काय, आपल्या बरोबर सुखदुःखाचे सहभागी असून ते चाललेले आहे. पण त्यातल्या त्यात बायको वयाने लहान असावी, नवरा वयाने मोठा असावा, म्हणजे गुरु शिष्य नातं असतं. ऐकून घ्या, हे कशासाठी आहे. आयडियली किती अंतर असावं, 13 वर्षाचं, 14 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं, अशी अंतर पाहिजेत. का,
स्त्रियांची समर्पित बुद्धी असते, त्यांना फार अहंकार नसतो, ते ऐकून घेतात किती बोललं तरी. पुरुषांकडे प्रचंड अहंकार असतो, त्यांना जरा बोललं की ते एकदम फणा काढल्यासारखे उभे राहतात. हा स्वभाव आहे. बरं, बायको लहान असेल ना वयाने तर ती ते मोठे आहे म्हणून सोडून देते. आणि ह्यालाही काय होतं की ती लहान आहे, तिला समजत नाही म्हणून संसार सुखाचे चालतात. दोघं समान असतील ना, एकमेकांच्या अकला काढल्याशिवाय राहत नाही. तुला जास्त माहिती का मला जास्त माहिती, आता तर अकला काढत नाही, पॅकेजेस काढतात. तुझं पॅकेज किती नाही माझं पॅकेज किती. म्हणून नाही महाराज, गुरु शिष्याचं नातं ठेवावं. नवरा गुरु, शिष्य पत्नी. कारण नवऱ्याचा अहंकार जास्त असतो, त्याला सांभाळताही तितकंच येतं, तो प्रेमाने तितकंच सांभाळू शकतो आणि अधिकार पण गाजवू शकतो. आणि शिष्याने समर्पित राहिलं की सगळी काळजी त्याला लागते. काय कष्ट आहेत. एखादा डॉक्टर असेल तर त्याची बायको अडाणी असेल तर ती काय होते, डॉक्टरीन. शिकली कधी नाही. एखादा टेलर असेल त्याची बायको काय होते, टेलरिंग. आपोआप होते, काही येत असो किंवा नसो. तसंच एखादा राजा असेल त्याची बायको अडाणी असेल, गावठी असेल, कोणी असेल, काय होते, ती राणी. कळलं ना. तसं एखादा ब्रह्मचैतन्य आहे, आम्ही असे झालो, लोक काय म्हणतात, महाराज आले. आहोत का महाराज? नाही, साधे सरळ नाव आहे, आडनाव आहे, पण म्हणताना काय म्हणतात, का कळलं, इतकी योग्यता ते करून घेतात. हे समर्पण आहे. महाराजांच्या वाक्यात सांगायचं तर, आपण प्रेमाने भगवंताचं नाम घेतलं की तो आपलं नाव त्याच्या पुढे लावतो आणि त्याचं महत्व वाढवतो. हा अनुभव आहे, उगीच नाही सांगतो. काही नाहीये माझ्याकडे, ज्ञान नाहीये, वाचन नाहीये. तुम्ही बघताय 7 दिवस काय काय चाललंय प्रवचन, भागवताचं सार येते की नाही. काही शिकायला गेलो कुठे, मी कुठल्याच विद्यालयात शिकलेलो नाही. माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक शिकलेले आहेत सगळे, वृंदावनात वगैरे जाऊन भागवत शिकलेले आहेत, रामायण शिकलेले सगळं. त्यांना सगळं पाठांतर आहे, ते सगळे सूत्र. मी काही वाचत नाही, काही पाठ केलेलं नाही. कुठून येत आहे हे? स्त्रोत आहे महाराज. आणि नाम, हे नामाने येत आहे. तुमच्या समोर प्रगट अनुभव आहे. आता मला विचारू नका नामाने काय होतं, नामाने हे होतं. सगळं येतं, माझ्या हातात नाही आहे काय सांगायचं. प्रत्येक भागवत वेगळं होतं, हे जुन्या लोकांना माहिती, एवढी वर्ष ऐकलेल्या लोकांना माहिती. प्रत्येक भागवतात काहीतरी नवीन प्रगट होतं. कुठून येतं? महाराजांकडून आणि नामातून येतं. आणि महाराज एक जरी भागवत चुकवलं तर त्या भागवतात येणाऱ्या गोष्टीपासून तुम्हाला ते मिळत नाहीत, त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत आणि त्याला काहीच करू शकत नाही. कारण ते एकदा गेलं तर गेलं, परत येईलच असं नाही. काहीतरी सूचना असते, काहीतरी निरोप असतो. हाची निरोप गुरूंचा. इथून बाजूला गेलो होतो आपण. हे निरोप महत्वाचे असतात. म्हणून महाराजांचा सांगितलेला शेवटचा निरोप काय होता, हाची निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. प्रेम करा गुरुवर, बाकी आणखी काही करू नका. आम्ही आत्ताचीच घटना आहे, मी आणि गौतम, आम्ही एका व्यक्तीकडे गेलो. अतिशय सचोटीने वागणारी व्यक्ती आणि एकदम रसातळाला गेली. कर्जबाजारी झाले, फसवलं त्यांना कोणीतरी आणि एकदम कर्जबाजारी झाले. त्यांच्यावर पोलीस केस झाली, तुरुंगात टाकलं गेलं आणि नंतर ते सुटले बाहेर. फसवलं होतं त्यांना कोणीतरी. एवढे वर्ष त्यांनी महाराजांची सेवा केली आणि अचानक हा प्रसंग त्यांच्यावर आला आणि बाहेर आले, सुटले आणि घरी स्वस्थ बसले. ते मला असं वाटलं की आता भक्ती सगळं विसरल्याचे, चिडले असतील महाराजांवर. म्हणून मी शिकायला मिळतं गुरु कसे कुठे कुठे प्रगट होतात बघा. मी गेलो त्यांच्याकडे, नमस्कार केला, म्हटलं ते मला महाराजांबद्दलच सांगत राहिले गोष्टी. मी त्यांना म्हटलं, एवढे श्रीमंतीत तुम्ही, आत्ता भाड्याच्या घरामध्ये आहात आणि एवढं सगळं अपमान तुमच्या पदरात पडला, एवढी 4 चौघामध्ये तुमची अब्रू गेली, असं असताना सुद्धा महाराजांवर तुमचं प्रेम आहे अजून. ते काय मला म्हणाले, निश्चित जे चालतं ते त्यांच्या इच्छेने चालतं. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे ना, म्हणाले,
राज्य येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची निरोप गुरूंचा भंगावेना कदा समाधान. हाय महाराज वाक्य. राज्य येवो किंवा जावो समस्त धन मान, हाची निरोप गुरूंचा भंगावेना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाची निरोप गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाचे. महाराज, हे मला मिळालेलं शिक्षण आहे. काय शिक्षण मिळालं? चांगलं चांगलं होतंय तर महाराज आहेत, वाईट झालं तर महाराज आधी आहेत. कारण ते तुम्हाला देहबुद्धीतून बाहेर काढायला बसलेत. आणि शाश्वत आनंद. आता मी त्यांच्या मुखावर पाहतो, एवढा आनंद आहे. हा आनंद मिळवायचा आहे महाराज. आता कसली भीतीच राहिली नाही. अपमानाचीच भीती नाही तर मानाची अपेक्षा कुठून असेल. पैसाच नाही, आता पैसा आला तरी काय फरक पडणार आहे. बघा, अडकले नाही कशातून, मोकळे झाले. हे आहे, हे धन आहे, हे धन आहे, हे पाहिजे आपल्याकडे. आणि भगवंत आपल्याला ते धन देतो. भगवंताने पाहिलं सगळ्यांच्या डब्यामध्ये, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की काय हे माझ्या भक्तांकडे काही नाही. मी एवढंच व्यवस्थित श्रीमंत असताना माझे सगळे भक्त असे कसे. त्यांनी फतवा काढला भगवान श्रीकृष्णाने, ते काही नाही, आजपासनं आपलं आपलं एकटं एकटं कोणी जेवायचं नाही, सगळ्यांनी काला करायचा. कन्हैया, नको रे असं करूस, आमची आबरू जाईल. माझ्या डब्यात काही नाही, कोणाला माहिती नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची, कोणाला माहिती नाही माझ्याकडे काही नसतं, मी असंच उपाशी राहतो. जर तू असं केलं तर सगळ्यांना कळेल, सगळी मला नावं ठेवतील. कोणी तुला नावं ठेवत नाही, व्यवस्था मी करतो. अरे कन्हैया, असं नको करू, माझ्याकडे एकच भाकरी आहे, लोकांना कळेल की मी फक्त भाकरी घेतो, याच्याकडे चटणी पण नाही. अरे कन्हैया, माझ्याकडे फक्त चटणी आहे, लोकांना कळू नको देऊ, माझ्याकडे भाकरी नाही आहे, आमची आबरू जाईल. कोणाची आबरू जात नाही, मी सांगतो ते सगळ्यांनी करतं, सगळ्यांनी काला खायचा. भगवंताने आपला पितांबर एका झाडाच्या मागे असा अंथरला आणि सगळ्यांना सांगितलं, प्रत्येकाने लांब जाऊन माझ्या त्या पितांबरावर आपला डबा असा 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 सांडायचा सगळा. बरं म्हटले. वाकड्या म्हणतो कन्हैया, माझ्या डब्यात काही नाही, मी काय सांडू, काही नाही म्हणले. डबा रिकामा असं कर बघतो, लोकांना काय कळते, सगळे लांब बसले, तू असा कर, बाकी मी बघतो. बोबड्या गेला, वाकड्या गेला, लंगड्या गेला, सगळ्यांनी आपले आपले डबे असे रिकामे केले. वाकड्याने नुसते अशी ॲक्टिंग केली, खाली करायची. सगळं झाल्यानंतर मग भगवान गेले. भगवंताने बघितलं, भाकरीचा तुकडा, चटणी, अमके तमके थोडे थोडे पदार्थ. भगवंताने डोळे मिटले. अस्सल केशर असलेलं श्रीखंड त्यामध्ये घातलं. सगळे छान 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 पदार्थ खाल्ले. अरे वाकड्या, काय सुंदर आणलेस रे म्हणले. बोबड्या, अरे वा, मस्त चव आहे म्हणले. असं तिकडून ओरडत होते. सगळ्यांच्या डब्यात छान छान आहे, असा सगळा काला केला. अरे वा, काय जेवण आहे महाराज म्हणून बसवलं सगळ्यांना आणि म्हणले, बसा सगळे, आता मी सगळ्यांना जेवू घालणार. लाज राखली की नाही भगवंतानी? आपण आपले डबे भगवंतापुढे उघडे केले ना, भगवंत स्वतःचा डबा त्यात घालतो महाराज आणि आपल्या नावाने पुढे करतो. हे का, महाराजांना कोणी अन्नदाना करता 100 रुपये दिले ना, महाराज त्यांना 70 रुपये परत करत असत आणि स्वतःचे 100 घालून लोकांना सांगतो, आजचा प्रसाद यांच्याकडे नाही बरं का, असं सांगत असत. तसं कृष्णच आहे हो, काय सांगू मी. रिकामे केले सगळ्यांनी डबे आणि भगवंतांनी सगळ्यांचे डबे भरले, मस्त काला केला. आणि एवढ्यावर थांबले नाही, माझ्याकरता आला तर तुम्ही माझे आहात, आता मी भरवणार तुम्हाला. मग पहिला असा घास घेतला महाराज, वाकड्याला भरवला. खा वाकड्या, खा, छान आहे, मस्त आहे. मग बोबड्याला भरवला, मग लंगड्याला भरवला. सगळे आनंदाने खातायत ना महाराज. अरे म्हटले, किती स्वार्थी आहात रे, मला कोण भरवणार, मला नाही का भूक लागली. अरे तू येऊन साठ म्हणले, आम्ही काय करू. अर्धा तोंडात गेलेला घास काढून कन्हैयाला भरवला. वाकड्या म्हणतो, खात होता तो, त्याला भूक लागली. थांब थांब म्हटले, मी येतो. भगवंत गेले, तोंडात चाटला महाराज भगवंताने. याला म्हणायचं प्रेम भगवंताचं. तुमची असेल नसेल उष्टी सुष्टी भक्ती, पण येऊन भगवंत चाटून घेतो महाराज आणि म्हणतो, हा माझा आहे, माझा आहे, माझा आहे. काय आपण भक्ती करणार. आपल्या भक्तीची लाज पण त्याला आहे. एकच ओळ म्हणा त्याला, मी तुझा आहे, हीच भक्ती आहे.
म्हणून भगवंत बघत होत, तुम्ही सगळे माझे आहात ना. मस्त चाललं होतं महाराज. इकडनं ओघळतंय, भगवान चाटतायत, माकड्या भरवतोय, लंगड्या भरवतोय, बोबड्या भरवतोय, भगवान पण सगळ्यांना भरवताय. छानपैकी डबे खातायत, मस्त डबे खातायत, चांगलं चाललंय. इंद्रादिक देवतांनी पाहिलं, अरे काय काला चालू आहे, मस्त काय सुंदर प्रसाद आहे, याच्या पुढे स्वर्गातलं अन्न पण फिकय. अग्नी, वरुण, वायू सगळे देवता होते. चला ना इंद्रदेव जाऊया ना, किती छान भोजन चाललंय, स्वर्गात पण मिळत नाही, चला चला जाऊ. छे छे, आपण राजे आहोत, आपण देव आहोत. बोलवलं नाहीये आपल्याला, कसं जाणार? अहो काही निमंत्रण द्यायला लागतं, सत्ता चालू आहे, या की येऊन बसा की. निमंत्रण, प्रसाद आहे तो, महाप्रसाद चालू आहे खाली, महाप्रसादाला आमंत्रण नसतं. इंद्रदेव जाऊन घ्यायचा असतो. छे छे छे, मी देवांचा देव आहे, मी देव आहे, आम्ही नाही जाणार. कृष्णाला कळलं ह्याला झालाय अभिमान. कृष्णाने लक्षच दिलं नाही, आपलं आपलं मस्त खा, वा 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 काय छान आहे, वा 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 असं चाललं होतं. इंद्राच्या तोंडाला पाणी सुटत होतं, पण राजा असल्या कारणाने जाऊ शकत नव्हता, ज्ञानी. इंद्र काय म्हणलाय बघा, त्यांनी काय बोलवलं नाही, आपण काय जायचं नाही, पण खायचं तर आहे. काय करायचं मग? आपण तिकडे जे नदी आहे ना, तिथे मासे होऊ, मासे. कारण हे जे गोपाळ आता जेवतायत ना, हे हात धुवायला येतील, आणि त्या हाताला जे खरकट लागलेलं असेल ना, ते पाण्यात पडेल, ते आपण गिळू, म्हणजे महाप्रसाद आपल्याला ऑटोमॅटिक मिळेल, जायची गरज नाही. अरे वा, सगळ्या देवांना वाटलं बरं आहे, हे सगळे देव मासे झाले आणि वाट बघत होते, आता जेवण कधी आटपतात नाही, येता कधी. आणि इथे मस्त जेवण चाललेली आहेत आणि आटपलं कधी, या पोट भरलं बाबा, आता आम्ही जातो नदीवर, हात धुतो. अरे थांबा 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 थांबा, आज काही हात धुवायला जायची गरज नाही. अरे काय कृष्ण, हात नाही धुवायचे? मग ह्या हात खरकट आहे, मागे पुसा. अरे हे काय नवीन, अरे पुसा म्हणले, यायचं असेल तर येतील म्हणाले, असं म्हटलं कृष्ण. भगवान काही कमी होते का? बरं म्हणलं कृष्णा, सांगतोस तो पुसतो, पुसले सगळ्यांनी मागे हात. येत आहे का रे कुणी? कसले इंद्रदेव येत आहे तिथे, तिथे येऊन करणार काय? सगळे पळाले देव, उपाशी बोंबलत फिरले तिकडे स्वर्गात. अग्निदेव वरून म्हणू लागले, तुमच्यामुळे आम्ही उपाशी राहिलो, आम्हाला महाप्रसाद मिळाला असता. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच, मस्त भगवान सगळ्यांना भरवतायत, त्यांच्या तोंडातलं चाटतायत, यांच्या तोंडातलं चाटतायत, खातायत, मस्त आनंदात जेवण चाललेली आहेत. कोण भक्ती केली गोपाळी, एका सोहळी का ओळी, त्यांची उच्चिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेटी दुल्ल तू. कोण म्हणते? भगवान, मला सगळं चालतं. आईला जसं पोराचं उष्ट चालतं म्हणाले, तसं माझ्या भक्ताचं प्रत्येक गोष्ट मला चालते, उष्टी असे ना का कशी का असे नाही का. एक विद्वान अयोध्येमध्ये होते, वर्षानुवर्ष रामाला नैवेद्य दाखवत असत, सुंदर बोट बिट काय काय फिरवतात माहीत नाही मला, आणि करा, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे, ही पद्धती आहे. आणि असं नाही, आणि प्रभू आपल्याला नैवेद्य वाढलेला आहे, कृपा करून येऊन ग्रहण करावा. 30 वर्ष 40 वर्ष चाललं होतं. इथे भक्त होते अयोध्येमध्ये एक, राम तिथे जेवायला जायचं. का? काय? चल रे रामा, जेवायला भूक लागली, चल लवकर, वाट बघायला लावू नको. राम हजर. आणि पहिला घास रामाने खायचा, दुसरा घास याने, एकाच ताटात दोघं जण जेवायचे. तो म्हणला, रामा हे काय चाललंय म्हणले, ते एवढं विचित्र पद्धतीने तुला हाक मारतो, आणि मी एवढ्या सागर संगीत पूजा करून तुला जेवायला वाढतो, तू येत नाहीस. अरे तुझं ते सागर संगीतातच लक्ष आहे म्हणले, आमचं दोघांचं जेवणात लक्ष, डिस्टर्ब करू नको. कळलं? भाव तिथे दे, भाव आहे का? ते सगळं करत असताना भाव येऊ देत की मी जेवायला वाढतोय भगवंताला, भगवंत येऊन जेवणार आहे की भगवंत जेवेल. याला माहित होतं मला भूक लागली, तू येऊन बस म्हणताना राम येत होता, कारण रामाला जेवणासाठीच बोलवत होता. ते बाकीचं काही देखावा नव्हता, अवडंबर नाही आहे. काय ते नैवेद्य ठेवतो आणि 2 मिनिटात ताट उचलून घेतो, जेवूच द्या. तुम्हाला असं दाखवून पटकन घेतलं चालेल का? करा बरं प्रयोग असा. नवऱ्याला भूक लागली, मस्त ताटवाडा छान अगदी, घ्या हो जेवायला, आणि त्याने हात पुढे गेले, काढून घ्या, घेऊन जा, काय होईल बघा. केलं चालेल, तुम्हाला असं केलं तर चालेल.
त्या देवाला जेवूही देत नाहीत महाराज. ताट ठेवलं की हा झाला असेल देवाचं, चला. अरे तो म्हणतो अरे खाऊ दे जर थांब. जेवूस कसे आमच्या हातून ते दूध पितील किंवा कसे आमच्या हातून जेवतील, थांबा ना. तुम्हाला जेवायला 10-15 मिनिटं लागतात, त्यांना लागणार नाही का? पाणी ठेवा तिथे त्यांना प्यायला लगेच. काय घाई असते मला माहित नाही. भक्ती आहे का मस्करी आहे? हा, हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आपल्याला आंघोळ आणि देवाला गार पाण्यात बुडवायचं. अहो काय शब्द वापरतात, गणपती बुडवायला चालू. अरे तो बुडवेल तुला. विसर्जन शब्द आहे महाराज. काय पूर्वीसारखं राहिलेलंच नाही. एकदा विसर्जनाला चाललेलं ते स्कूटरवरनं एक मनुष्य आम्हाला विचारलं, आम्ही होतो गणपती विसर्जनाला चाललो. म्हणले इथे विसर्जनाचा तलाव कुठे आहे? म्हणले इथं डावीकडे गेला की. कोणाचा म्हटलं तुम्ही विसर्जन? आमचाच. म्हटलं गणपती कुठे? हा काय म्हणले पिशवीत. आता देवान तुम्हाला असं पिशवीत घातलं तर चालेल का? घेऊन फिरेल तो खांद्यावरती. करायचं तर व्यवस्थित न. तर काय हे भावच राहिलेला नाहीये. भाव पाहिजे. जास्त इकडे तिकडे जात आणि चाललं होतं मस्त. कन्हैया सगळ्यांना भरवत होता. ते सगळे कन्हैयाला भरवत होते. आणि त्या 4 डोक्यावाल्याच्या डोक्यात आलं, ह्या भगवंत नाहीये. ब्रह्मदेव 16 ओवळं असं मस्त कोर ब्रह्म. भगवान म्हणजे कोर ब्रह्म आहे म्हणले. अचल दृढ स्थिर निर्गुण निराकार आणि परम सोवळ आहे म्हणले. ह्या असं उष्टबिष्ट खाईल काय म्हणले देव? छे 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 काय चाललंय म्हणले. याच्या तोंडातलं खातो त्याच्या तोंडातलं. हा देव नाही आहे. चतुश्लोकी भागवत विसरला. सगळ्या देवानी समजावलं, अहो असे अनेकदा फसलात, त्यांच्या मायेला बळी पडू नका तुम्ही. त्यांच्या मायेला बळी भगवानच आहे. एकदा काय झालं, नारद मुनी होते ना, नारद मुनी कृष्णाचे मित्र. कृष्णाबरोबर असे रोज रात्री नाईट वॉकला निघायचे. बंगल्याच्या बाहेर फिरायचे असे इकडे तिकडे त्यांच्या राजवाड्याच्या पुढे. बराच वेळ चालून जायचे. फिरता 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 एका नदीच्या काठी आले आणि काय म्हणले, भगवंता काय तुझ्या त्या मायेच्या गप्पा मारतोस. तुझी माया बलवत्तर, माया बलवत्तर. दाखव की जरा तुझी माया, बघ तरी किती बलवत्तर आहे. नारद मुनी, दिवस भरले का तुमचे? कशाला माझ्या मायेच्या नादी लागता? ती मोठी बलवत्तर आहे, भानगडीत पडू नका. नाही नाही, मला दाखवाच तुमची माया काय ती. जशी तुमची इच्छा. आता भगवंत काय सरळ आहे, जशी तुमची इच्छा. भक्ती माया वगैरे जाऊ द्या, मला तहान लागली आहे, जरा त्या नदीतून पाणी घेऊन. बरं म्हणले, आणतो. भगवान इकडे तिकडे बघितलं, एक तांब्यात ठेवलेलं सापडला. गेले नदीवर आणि म्हणजे 3 वेळा आचमन करायला विसरू नका. हा आचमन केल्यावरच म्हणजे 3 वेळा खाली बुड्या मारा आणि मग चौथ्यांदा पाणी घेऊन या. बरोबर आणतो म्हणते. एक बुडकी मारली, दुसऱ्याला खाली गेले तर त्यांना एक असं वेगळं दृश्य दिसलं. खाली गेलं, दृश्य काय दिसलं की एक मोठं गाव आहे. डोंगर आणि अवतीभोवती असं सगळं एक सबंध नगर ते डोंगराने वेढलेलं आहे आणि सुंदर रचना असलेली घरं त्यामध्ये आहेत. एक मोठं शिवालय त्यामध्ये आहे, मंदिर आहे आणि स्वतः नारद मुनी त्या गावामध्ये जात आहेत. पहिल्यांदा ते त्या मंदिरात गेले, घंटा वाजवली, भगवान शिवशंकराची पूजा केली. तिथेच बाजूला विष्णूची मूर्ती होती, विष्णूची पूजा केली आणि त्या देवळात त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. सगळे गावकरी त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जमले. इतकं सुंदर कीर्तन नारद मुनींनी त्या ठिकाणी केलंय की श्रोत्यांना एवढं आवडलं की श्रोत्यांनी खूप कौतुक केलं. वा 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 वा, नारद मुनी काय कीर्तन, काय कीर्तन. कीर्तन ऐकावं होतं तुमचं म्हणाले. काय जबरदस्त भक्ती आहे. आमची सगळ्यांची एक विनंती आहे, कृपा करा, आमचं गाव सोडून जाऊ नका. आम्हाला या कीर्तनाचा लाभ पाहिजे. आम्हाला तुम्ही महिनाभर तरी कमीत कमी कीर्तन सांगा. आम्हाला तृप्त होत नाहीत हो कान भगवंताची कथा ऐकून, कृपा करा आमच्यावर. नारद मुनींनी विचार केला, गावकरी एवढं सांगतायत तर महिनाभर राहूया आणि यांना कथा कीर्तन ऐकूया. म्हणून ते राहिले. आणि मग काय करायचे, सकाळी सकाळी हरिपाठ, संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काहीतरी पोथी घेऊन पुराण घेऊन वाचन आणि त्याचं कीर्तन आणि संध्याकाळी परत एक कीर्तन असायचं. असं दिवसभर लोकांना त्यांनी सत्संग दिला, भगवंताच्या गोष्टी सांगितल्या, भगवंताच्या कथा सांगितल्या. एवढं अख्खं गाव त्याच्यामध्ये मोहून गेलं महाराज. एवढे नारद प्रिय झाले. आणि मग त्यांच्या पर्सनल चौकशी सुरू झाल्या. तुमचं लग्न झालंय का? नारद मुनी म्हणले, मी बालब्रह्मचारी, माझं काही लग्न झालं नाही. बरं असू देत. म्हणाले, महाराज आपण फार सुंदर कीर्तन करता, आजचं रात्रीचं जेवण आमच्याकडे. असं आता गावात किती लोक होते?
नाही का. असे जेवणावळी नारद मुनींनी करायला सुरुवात केली. एकाच्या घरी जेवण, मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवण, तिसऱ्या दिवशी तिसऱ्याच्या घरी जेवण, आणि राहत होते मंदिरात. तिथेच कथा करायचे, कीर्तन करायचे, मंदिरात राहायचे, आणि गावोगावी जाऊन आपल्या घरोघरी जाऊन एक एक दिवस जेवण सगळीकडे घ्यायचे. एक दिवस एकाच्या घरात गेले नारद मुनी, जेवले वगैरे. त्यांच्या घरातल्या मुलींनी त्यांना जेवण वाढलं, आणि ते आई वडील त्यांनी नमस्कार केला नारद महर्षींना. महाराज, आमच्या गरिबाचा एक प्रश्न सोडवाल तर आमच्यावर उपकार होतील. काय म्हणले महाराज? काय उपकार करू तुमच्यावर? ही आमची एकुलती एक मुलगी आहे, दिसायला सुशील आहे, सुंदर आहे, सुशील आहे, चांगला संसार करू शकेल. तुम्ही हिच्याशी विवाह केलात तर आम्ही भाग्यवान होऊ म्हणाले. ते तुमचं ब्रह्मचारी वगैरे ठीक आहे, पण करा ना म्हणाले विवाह. आम्हाला आमच्याच गावात कायमचे व्हाल, आमचे जावई व्हाल, आमचं गाव धन्य होईल, कृपा करा तेवढी. नारद मुनींना मुलगी आवडली बाबा. ते काय म्हणले, चला बघूया तरी संसार करून कसा असतो. म्हणून दुसऱ्याच दिवशी गावामध्ये बातमी पसरली, नारद मुनींचं लग्न ठरलं. सगळा गाव गोळा झाला, फुलांचा वर्षाव, काय मंडप तयार केला महाराज, काय तयारी. आणि नारद मुनींचं त्या मुलीशी लग्न झालं, आणि सुखाने संसार सुरू झाला. सासऱ्यांनी घर बांधून दिलं गावातच, सगळ्या संसाराच्या वस्तू दिल्या, सुंदर संसार सुरू झाला. आणि 1 वर्षाने बरोबर 2 जुळी मुलं नारद मुनींना झाली त्या कन्येपासून. आणि अतिशय सुखात संसार चाललेला होता. रोज आपलं कथा कीर्तन करायचं, घरी यायचं, बायको पाय चेपून द्यायची, जेवायला द्यायची, आंघोळीचं पाणी काढायची, संसार मुलं मस्तपैकी शिक्षण घेत होती, शिकत होती. छान चालला होता नारद मुनींचा संसार. एक दिवस त्या गावामध्ये पूर आला, आणि सगळी नदीचं पाणी बाहेर आलं महाराज. अख्खं गाव बुडायला लागलं. सगळे जी माणसं होती ते आपापलं सामान घेऊन पळू लागली, इकडे तिकडे, इकडे तिकडे. पूर आला. बरीचशी माणसं वाहून गेली. नारद मुनींना वाटलं आपण पण आता पळायला पाहिजे, म्हणून मुलांना घेतलं, बायकोला सांगितलं चल. 2 मुलं पाठीवर घेतली, बायकोचा हात पकडला, नदीत उडी मारली, आणि पोहता पोहता त्या किनाऱ्यावर जात असताना जोराचा झोका आला पाण्याचा, आणि मुलं वाहून गेली. आणि ते आक्रोश करत राहिले. बायकोचा हात घट्ट धरलेला होता. पुन्हा दुसरा झोक आला पाण्याचा, आणि बायकोला वेगळं केलं. बायको तिकडे जाऊन तडफडत दुसऱ्या किनाऱ्याला, आणि नारद मुनी इकडे ओरडत होते, अरे वाचवा वाचवा, माझ्या मुलांना वाचवा, माझ्या बायकोला वाचवा. कृष्णाचा आवाज आला, बाहेर या की आता. कुठे होते? दुसरीच डुबकी मारली होती तर सगळा संसार केला. आणि मग बाहेर पाणी घेऊन घाम पुसला. म्हणले बलवत्तर आहे तुझी माया म्हणाले, दुसऱ्याच डुबकीमध्ये सगळा संसार करून आलो की म्हणाले मी. म्हणून सांगत होतो नादी लागू नका. भगवंताच्या शंकरांना जिथे समजलं नाही, मोहिनी अवतार आहे माहीत होतं, तरी तिच्या मागे मागे फिरले महाराज. काय असेल भगवंताची माया, इतकी सोपं नाही आहे. महादेवांना होत नाही तर ब्रह्मदेवाचं काय? ब्रह्मदेव म्हणले हा भगवंत नाहीच आहे, याची परीक्षा करायला हवी. काय केलं मग? भगवान नदीवर हात धुवायला गेलेले असताना सगळी जी गोपाळ होते त्यांना गायब केलं. ते सगळी गायी गुरु होती त्यांना गायब केलं, स्वतःकडे घेतलं, आणि स्वतःच्या लोकामध्ये ठेवून आले. भगवान परत आले, एक पण गोपाळ नाही. वाकड्या, बोबड्या, लंगड्या, अरे कुठे आहात? एकाचा आवाज नाही. गायी गुरु कोणीही दिसत नाही. दाऊया हे गेले कुठे सगळे? काय माहित रे कन्हैया, इथेच सगळे होते. डोळे मिटले भगवंतांनी. अच्छा, याचं काम आहे म्हणले ब्रह्मदेवाचं, बापाची परीक्षा असू देत म्हणाले. आणि मग भगवंतांनी डोळे मिटले, आणि त्यांच्या हृदयातून वाकड्या बाहेर आला, बोबड्या बाहेर आला, लंगड्या बाहेर आला, गुरं बाहेर आली, त्यांची वासरं बाहेर आली. सगळी रूपं श्रीकृष्णाने घेतली. सगळ्या गोपाळांची रूपं श्रीकृष्णाने घेतली. सगळी गायी गुरं सगळी रूपं श्रीकृष्णाने घेतली. आणि मस्त नेहमीप्रमाणे गुरं बिरं घेऊन सगळे गोपाळ आपापल्या घरी जायला लागले. 1 वर्षभर हा खेळ चालला होता. रोज कन्हैया सगळ्यांना घेऊन गायी चारायला यायचे, परत संध्याकाळी घरी आपली गुरं घेऊन सगळी मुलं जायची. पण ह्या वर्षभरात एक चमत्कार दाऊ भैयांना दिसला. दाऊ भैया काय म्हणाले, हे काहीतरी वेगळं चाललंय का म्हणाले वृंदावनात. या गायींचं आपल्या वासरांवर किती प्रेम ओतू येतंय म्हणाले. एवढे वर्षात कधी ओतू आलं नाही, ह्या वर्षामध्ये किती प्रेम करतायत. ह्या आया पण यांच्या मुलांवर किती अचानक एवढं प्रेम कसं काय करायला लागले म्हणले. आतापर्यंत तर चांगला आरडाओरडा करत चाललं होतं, आता प्रत्येक वेळेला जवळ त्यांना घेतात, मिठीत घेतात, आणि त्यांच्या गालावर चुंबन घेतात, आणि त्यांना मांडीवर घेऊन खेळवतात. काय चाललंय म्हणले, पोरं तर तीच आहेत, अचानक एवढं प्रेम कुठून आलं, काहीतरी गडबड आहे. दाऊ याने डोळे मिटले.
आणि मग कळलं प्रत्येक मुलाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण आहेत, आकृष्ट करतायत भक्तांना, म्हणून ते प्रेम चाललंय. वासुरूच्या रूपात श्रीकृष्ण, गायींच्या रूपात श्रीकृष्ण, मुलांच्या रूपात श्रीकृष्ण, असं सगळं झाल्यावर जाऊ भैयांना कळलं, म्हणजे कृष्णा काय रे हे, त्याच्यासाठी कोणासाठी, ब्रह्मदेव. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या नित्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. ब्रह्मदेव तोपर्यंत खाली आले, वेळ लागतो ना जाऊन यायला, आणि बघितलं आता बघूया हा काय करतो. बघतो तो वाकड्या तिथे, बोबड्या तिथे, लंगड्या तिथे, सगळ्या गायी वासरं तिथे, श्रीकृष्ण मजेत. पुन्हा तोच सीन खाली चालू होता, भरवणं घास आणि त्यांचं उच्चिष्ट खाणं. चक्रावला ब्रह्मदेव, मी ठेवून आलो ते खरे का हे आहेत हे खरे, अरे काय आहे म्हणले हे सगळं. मग लक्षात आलं हा आपला बाप आहे. मग त्राहिमाम 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 म्हणून ब्रह्मदेव खाली आले, आणि मग भगवंताने सगळी रूप आवरली आणि आपल्या हृदयात घातली, म्हणजे प्रत्येक जण श्रीकृष्ण आहे. आणि मग ब्रह्मदेवाला विचारलं काय हे काय चालवलंय. नाही म्हणले प्रभू, तुम्ही असं उच्चिष्ट वगैरे खात होता, तुम्ही तर अगदी कोरं ब्रह्म आहात, सोवळं ओवळं सगळं परब्रह्म तुम्ही आहात, तुम्ही असं वागाल. अरे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टी उत्पन्न केलीत ना, माझ्या आज्ञेनुसार तुम्ही सृष्टी उत्पन्न केलीत ना, मग येथे कनिष्ठ आणि वरिष्ठ कोण आहे. बापच आपल्या मुलांमध्ये असे भेद करू लागला तर त्या मुलाने करायचं काय. आई वडिलांना सगळी मुलं सारखी असतात ना, तुम्ही ही सृष्टी उत्पन्न केली म्हणजे या संबंध सृष्टीचे मायबाप तुम्ही असताना तुम्ही तुमच्या मुलामध्ये भेद कसे करता, की हा वरिष्ठ आहे हा कनिष्ठ आहे, काय लावलंय म्हणाले. आणि विसरलात तुम्ही उत्पन्न केलेल्या प्रत्येक सृष्टीमध्ये 25वे तत्व आत्मस्वरूपात मी आहे, या सगळ्यातला माझा विसरलात, माझं अस्तित्व विसरलात, म्हणून हे भेद तुमच्या मनामध्ये निर्माण झाले. कळलं की नाही. आम्ही विसरतो प्रत्येकात भगवंत आहे म्हणून भेद, ही बायको हा नवरा, हे अमकी व्यक्ती मी तमकी व्यक्ती. नाही, 25वे तत्व पहा प्रत्येकातलं कृष्णच आहे. बायको पण श्रीकृष्ण आहे, नवरा पण श्रीकृष्ण, मुलं पण श्रीकृष्ण, सगळे श्रीकृष्ण आहेत. मग बघा काही तक्रार राहणार नाहीये. हे ब्रह्मदेव विसरला, चतुश्लोकी भागवत विसरलात. मी बोललो होतो हे 4 श्लोक लक्षात ठेवले तर कधी कुठल्या काळी तुम्हाला मोह होणार नाही. का विसरलात. या सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काही नव्हतं, तेव्हाही मी होतो. त्याला कारण स्थूल सूक्ष्म आणि अज्ञान हेही नव्हतं, तेव्हाही मी होतो. या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जे दिसतंय तेही सगळं मीच आहे, आणि सृष्टीचा विलय झाल्यानंतर सुद्धा जे राहील शिल्लक ते सुद्धा मीच आहे. सगळीकडे मी भरलेलो आहे, सर्व ठिकाणी सर्वोदित जो भरलेला आहे तो परमात्मा मीच आहे. सांगितलं होतं ना, विसरलात म्हणून हे भेद केले. त्राहिमाम त्राहिमाम, प्रभू चुकलं 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 चुकलं, पुन्हा विसरणार नाही. ब्रह्मदेवाने सगळी वासरं आणून दिली, सगळे गोपाळ आणून दिले, साष्टांग दंडवत घातलं भगवंताला. म्हणाले प्रभू तुमची मायाच इतकी बलवत्तर आहे का आमच्या सारख्यांना हे कळत नाही, सामान्य माणसाने काय करावं. मग परमात्मा म्हणाले हे ज्ञान धारण करून ठेवणं इतकं सोपं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की जरी भगवंताची प्राप्ती झालेली असली, जरी भगवंत कळलेला असला तरी सत्संग आणि नामस्मरण सोडू नये. जर सतत नामस्मरणात आणि सत्संगात राहिला तर असे भ्रम उत्पन्न होणार नाही, हे ज्ञान टिकून राहील. म्हणूनच शौनक महर्षींसारखे महर्षी 88 लाख किंवा 88,000 ऋषी परब्रह्म प्राप्त असताना सुद्धा अखंड सत्संग करतात आणि नामस्मरण करतात, तपश्चर्या करतात. ते याच्यासाठीच आहे. म्हणून महाराज तुम्ही किती मोठे असलात, ज्ञानी असलात तरी सुद्धा नामस्मरण आणि सत्संग सोडू नका. हाच निरोप या भागवताचा आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाचं गर्भहरण होतं. ब्रह्मदेव नमस्कार करतात आणि निघून जातात. अनेक पुढे लीला झालेल्या आहेत भगवंताच्या, आणि लीला करता 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 शेवटी ज्या वेळेला देह वैकुंठामध्ये न्यायचा होता त्यावेळेला भगवंत एका रूपाचे 2 रूप त्यांनी केली. एक रूप वैकुंठामध्ये निघून गेलं, दुसरं रूप आपल्या 3ही राण्यांसह पंढरपूरला हजर झालं, आणि त्या भक्त पुंडलिकाची परीक्षा घेतली. आणि त्याने आपल्या आईवडिलांमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी माता समजून त्यांची सेवा केली. त्या सेवेला तो प्रसन्न झाला आणि वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पुंडलिकाने नमस्कार करून वरदान मागितलं, प्रभो मला काही नको, तुम्ही या क्षेत्री 28 युग उभे राहा. इथे जे कोणी तुमच्या दर्शनाला येतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण करा.
आणि ह्या क्षेत्राचं नाव दिंडीरवर जाऊन पंढरपूर क्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध होऊ द्या. भगवान म्हणाले, तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री क्षेत्र पंढरपूर, मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलवायचे त्यांनी नमस्कार करायचे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलवायचे त्यांनी नमस्कार करायचा. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्वसुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे. पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढव आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोनावणे कुटुंब, त्यांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भागवत कथा ऐकायला मिळाली. जितक्या वेळेला कथा ऐकता येईल भगवंताची तितकी ऐका. अखंड व्रत जर आयुष्यभर घ्यायचं असेल तर ते एकच घ्या, नाम आणि सत्संग कधीही सोडू नका. अखंड श्रवण करा, कथा नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. आज या ठिकाणी कथाची पूर्णाहुती आहे, समारोप आहे. आपला व्हॉट्सअपला भक्तियोग नावाचा ग्रुप आहे आणि टेलिग्राम ॲपवरती सत्संग नावाचा ग्रुप आहे. त्याच्यावरती जॉईन व्हा. त्याच्या संदर्भातली माहिती, काय नाव, चैताली, हिला विचारा. बाहेर गौतमजी महाराज बसलेले आहेत, इथे सुमितजी महाराज बसले आहेत आणि आमच्या ग्रुपमध्ये आता 2 आणखी महान नावं आणि फॅमिलीज ॲड झालेल्या आहेत. एक तर आहेत श्री बावस्कर महाराज आणि एक सोनावणे महाराज. त्यांनाही तुम्ही चौकशी करू शकता. तेही आपल्याला सगळी माहिती देतील. आणि तुम्ही सगळे इथे असलेले माझ्या महाराजांचे, माझ्या श्रीकृष्णाचे माझं कुटुंब आहात, माझं कुटुंब आहात. आणि म्हणून अगदी पर्सनली मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, भगवंताचं अखंड नाम आणि अखंड सत्संग केलात ना, संसार बाधत नाही, सहज पार करून जाऊ आणि अखंड आनंद आपल्याकडे राहील. अखंड आनंद. आणि तुम्हाला सगळ्यांना तो मिळावा. आयुष्य, आरोग्य, आनंद, उत्साह सगळं तुम्हाला मिळावं ही प्रार्थना प्रभूच्या चरणी करतो, महाराजांच्या चरणी करतो. आज आता हनुमान चालीसा होईल, आरती होईल. त्याच्यानंतर पोथीची मिरवणूक निघणार आहे भागवताची. इथल्या इथेच बिल्डिंगमध्ये 5 फेऱ्या होतील खाली. तुम्ही सगळे जा मिरवणुकीला आणि जमेल तसं आपलं राधाकृष्ण 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 चिंतन करत करत जा. आणि मग 5 फेऱ्या झाल्यानंतर परत पोथी वर येईल. सगळ्यांनी वर या. तोपर्यंत महाप्रसादाची सगळी तयारी झालेली असेल. महाप्रसाद घ्या सगळ्यांनी आनंदाने आणि मग आपण भेटू आणि मग निघा. आणि परत पुढच्या प्रवचन कुठे आहे ती सगळी माहिती आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला येईल किंवा फोन नंबर माहिती असेल तर फोन करून इकडून तिकडून माहिती घ्या आणि पुढच्या प्रवचनाला या. दुसरं आणि एक महत्त्वाचं, असं आमच्या डोक्यात आत्ता चालू आहे, आम्ही अजून काही ठरवलं नाही आहे. मी स्वतः आता वृंदावनला जाणार आहे काही दिवसांनी आणि तिथे चौकशी करून येणार आहे. ही कुठलंही ट्रिप नाही आहे, आपणच आपलं आपलं जायचं आहे, तिथे फिरायचं आहे, थोडे जमलं तर कथा करायची आणि परत यायचं आहे. म्हणून अगदी स्वस्तातलं स्वस्तात कसं होईल ही चौकशी करायला मी स्वतः तिथे जाणार आहे. आपल्याला बघा, भगवंताच्या धामात जातोय ना, तर फार अगदी ऐशोआरामाची काही अपेक्षा करू नका. साध्या साध्या धर्मशाळेत राहू. 7 दिवस आपल्याला काढायचे आणि मुख्य म्हणजे ते सगळं फिरणं आहे आपलं आणि तिथे कथा आहे. एक वेळ कथा करू सकाळी सकाळी लवकर आणि संध्या दिवसभर फिरू आपण सगळीकडे आणि तिथल्या त्या स्थानांची आनंद घेऊ, परिक्रमेचा आनंद घेऊ, साधू संतांची भेट घेऊ. असा एक मानस आहे डोक्यात. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो फलित झाला तर फार चांगला आहे. तर त्याची मी पुढचा जो काही सप्ताह असेल कुठे होणार असेल त्याप्रमाणे तुम्हाला मी कळवेन. ठीक आहे.
झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम. आता हनुमान चालीसा म्हणून आज राहू दे पूर्ण समारोह. श्रीराम समर्थ. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तिहु लोक उजागर. राम दूत अतुलित बल धामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरण विराज सुवेशा. कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे. कांधे मुंज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर. राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया. राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा. विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर सहारे. रामचंद्र के काज सवारे. राय सजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर शिवर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरतहि सम भाई. सहस बदन तुमरो जस गावे. अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा. नारद सारद सहित अहिसा. जम कुबेर दिगपाल जहाते. कवि कोविद कहि सके कहाते. तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा. राम मिलाय राजपद दीना. तुमरो मंत्र विभीषण माना. लंकेश्वर भय सब जग जाना. जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मिली मुख माहि. जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते. सुगम अनुग्रह तुमरे तेते. राम दुआरे तुम रखवारे. हो तन आज्ञा बिनु पैसारी. सब सुख है तुम्हारी सरना. तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपे. तीनों लोक हाकते कापे. भूत पिशाच निकट नहीं आवे. महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा. जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुड़ावे. मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा. तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे. सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा है. पर सिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे. असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता. असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा. सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे. जन्म जन्म के दुख बिसरावे. जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्त न धरई. हनुमत से सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा. जो सुमिरे हनुमत बलवीरा. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करहु गुरुदेव की नाई. जो सत बार पाठ कर कोई. छूट ही बंदी महासुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा. होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरि चेरा. कीजे नाथ हृदय मन डेरा. पवन तनय संकट हरण. मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित. हृदय बसहु सुर भूप. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.
उमापति महादेव की जय 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 रघुवीर समर्थ। चला पूजा करा, आरती घ्या। श्रीराम जय राम जय जय राम। एक आनंदाची बातमी द्यायची सगळ्यांना। मला वाटतं गुढीपाडवा ते रामनवमी याच घरात 9 दिवसाची रामकथा होणार आहे। त्याचा सगळ्यांना आपल्याला लाभ मिळणार आहे। हरी 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 हरी। काय म्हणते? घरी गेल्यावर मला विचारते असं काय करत होतं मामा तिकडे बसून? म्हणलं काय नाही, असं गोष्टी सांगतो म्हणतोय। श्रीराम 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 समर्थ। जय जय भगवंता गुणवंता, जय श्री कमलाकांता। जय जय भगवंता सुधर्म स्थापाया, अवतरसी तू या युगायुगासी। निर्दाळुनि दृष्टा निज भक्ता, होशी मुक्तीचा दाता। जय जय भगवंता बोधामृत द्याया, जनते ते निर्मियसी संता। ते सात्विक भक्तीने त्वपद धरिता, होशी मग आकळिता। जय जय भगवंता ओवाळितो तुझला प्रेमाने, श्रद्धायुक्त मनाने। भक्ता कल्पतरू तू असता, मग मनी कसली चिंता। जय जय भगवंता क्षीरसागर वासी, प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी। अनंत नामानी निज भक्ता, दावी स्वरूप अनंता। जय जय भगवंता गुणवंता, जय श्री कमलाकांता। जय जय भगवंता गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। प्रभू हरे कृष्ण जय सियाराम। सगळे अगदी आनंदात राहा, गोड राहा आणि पुन्हा कथेला या सगळे बरं। श्रीराम। हे दोन्ही माईक गुंडाळशील का?